नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एबीके स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालय म्हणजेच पोलीस भरतीचा दिनांक 2 एप्रिल 2023 साली झालेला म्हणजेच गेल्या वर्षी झालेला हा जो पेपर आहे लोहमार्ग पोलीसचा मुंबईचा, तर तो आज आपण इथे स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत। तर याचा सेट क्रमांक बी होता आणि वेळ तुम्हाला होता 1 तास 30 मिनिटे। तर या पेपरचे जे प्रश्न आहेत तर ते येणारी जी तुमची पोलीस भरती आहे त्यामध्ये तुम्हाला असेच प्रश्न असण्याची शक्यता आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ काळजीपूर्वक पूर्ण पहा व जे कोणी मित्र तुमचे पोलीस भरतीची तयारी करतायत त्यांना देखील तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा। तर इथे सूचना हे आहेत ते तुम्ही वाचून घ्या। आपण आता हा प्रश्न पहिला, तर प्रश्न पहिला तुम्ही इथे पाहू शकतात काय दिलेला आपल्याला। भारत देशाचे तिन्ही सेना दलांचे प्रमुख कोण असतात, म्हणजे तिन्ही सेना दलांचे प्रमुख आपल्याला विचारलेला आहे, त्यालाच आपण सुप्रीम कमांडर देखील म्हणतो। तर कोण असतात, तर ते आपले भारताचे राष्ट्रपती असतात। तर ते ऑप्शन डी मध्ये दिसत आहे। तर भारताचे राष्ट्रपती जे आहेत तर ते तिन्ही सेना दलांचे प्रमुख असतात, म्हणून ऑप्शन डी जे आहे तर त्याचं योग्य आन्सर असेल। तिन्ही सेना दलांचे प्रमुख जे आहेत तर ते राष्ट्रपती असतात। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 2। उजनी धरण कोणत्या नदीवर आहे? तर उजनी हे धरण जे आहे तर ते कोणत्या नदीवर येते, तर ते भीमा या नदीवरती वसलेले धरण आहे। म्हणजे धरणे आणि ते कोणत्या नदीवरती धरणे आहेत म्हणजे प्रकल्प आहेत ते तुम्ही पाठ करून जावा, कारण यावर एखादा तरी प्रश्न हमखास विचारला जातो। तर भीमा नदीवरती हा उजनी प्रकल्प आहे, लक्षात ठेवा। तसेच गोदावरी नदीवरती कोणता प्रकल्प आहे म्हणजे नाशिक जिल्ह्यात, तर गंगापूर हे धरण आहे ते नाशिक जिल्ह्यात, हे देखील तुम्ही लक्षात ठेवा। तर इथे आपल्याला काय विचारलेलं, उजनी धरण जे आहे तर ते भीमा या नदीवरती आहे। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 3। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला होता? तर इथे चिखली रत्नागिरी दिले, तर इथे कोणाचा जन्म झालेला होता, तर इथे लोकमान्य टिळक यांचा जन्म झालेला होता चिखली रत्नागिरी या ठिकाणी। तर इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म जो आहे तर तो महू मध्य प्रदेश या ठिकाणी झालेला होता। ऑप्शन डी मध्ये दिलेला आहे, तेच आपलं योग्य आन्सर असेल, महू मध्य प्रदेश। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 4। सन 1930 मध्ये कोणत्या भारतीयास भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले आहे? म्हणजे भौतिक शास्त्राचं जे नोबेल होतं म्हणजे फिजिक्स मधील, तर ते कोणाला मिळाले होतं, तर 1930 मध्ये। तर ज्यांचा आपण विज्ञान दिन म्हणून म्हणजे त्यांचा जन्मदिन साजरा करतो ते सी.व्ही. रमन इफेक्ट त्यांनी शोधलेला होता। म्हणजे रमन इफेक्टचा त्यांनी शोध लावला, म्हणजे आपलं जे आकाश आहे ते निळं दिसतं हे त्यांनी सिद्ध केलेलं होतं। ते का दिसतं हे सिद्ध केलं होतं सी.व्ही. रमन यांनी। तर ते जे आहे तर त्यांना 1928 मध्ये त्यांनी हे सिद्ध केलं व 1930 मध्ये त्यांना काय नोबेल पुरस्काराने म्हणजे त्यांना गौरवण्यात आले होते। हे भौतिकशास्त्राचा नोबेल त्यांना मिळाला होता आणि अर्थशास्त्राचा जो नोबेल आहे तर तो अमर्त्य सेन यांना मिळालेला आहे। तर सी सुब्रमण्यम यांना कोणत्या ह्याच्यात नोबेल मिळाला आहे ते तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे। तर याचं जे आन्सर असेल ऑप्शन बी, सी.व्ही. रमन। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 5। महाराष्ट्रात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोठे नाही? तर इथे कोठे नाही असं आपल्याला विचारलेलं आहे। कोठे नाही ह्याच्यावर संपूर्ण प्रश्न फिरतो। तर कोठे कुठे उच्च न्यायालयाची आपल्या मुंबईच्या ती खंडपीठे आहेत, तर मुंबईमध्ये आहेत, छत्रपती संभाजीनगरमध्ये आहेत व नागपूरमध्ये आहे। पण पुणे या ठिकाणी कोणतंही खंडपीठ नाही, म्हणून ऑप्शन ए जे आहे तर हे याचं योग्य आन्सर असणार आहे। पुणे या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे कोणतेही खंडपीठ नाही। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 6। भारताचे मिसाईल मॅन म्हणून कोणास ओळखले जाते? तर हे तर तुम्हाला माहितीच असले पाहिजे। तर मिसाईल मॅन म्हणून आपण कोणाला ओळखतो, तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना, त्यांना आपण मिसाईल मॅन म्हणून ओळखतो। म्हणजे त्यांच्या काळात वेगवेगळे जे आहेत तर त्या डिफेन्समधील ज्या अणुचाचण्या ज्या आहेत तर त्यांच्या काळात करण्यात आलेल्या होत्या, म्हणून त्यांना ते मिसाईल मॅन म्हणून ओळखले जातात, डॉक्टर APJ अब्दुल कलाम। तर विक्रम साराभाई जे आहेत तर ते आपले अवकाश म्हणजे त्याचे जे जनक मानले जातात म्हणजे, आणि डॉक्टर होमी बाबा जे आहेत तर ते जे आहेत तर ते विज्ञान म्हणजेच अणुविज्ञानाशी ते संबंधित आहेत, त्याचे जनक अणुविज्ञानाचे डॉक्टर होमी बाबा आहेत। तर हे जे आहे तर मिसाईल मॅन म्हणून यांची ओळख आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम। आणि भारताचे पहिले उपराष्ट्रपती म्हणून कोण होते, तर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन। त्यांचा जन्म जो आहे तर तो 5 सप्टेंबर हा आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 7।
पोलीस खात्यातील कोणते पद हे केवळ आणि केवळ फक्त पदोन्नतीनेच भरले जाते, म्हणजे फक्त ते जे आहे तर ते पोस्टिंगद्वारे म्हणजे एक्सपिरियन्सद्वारे ते तुम्हाला मिळते, त्यासाठी कोणतीही परीक्षा घेतली जात नाही, म्हणजे पदोन्नतीनेच ते प्राप्त होते। तर असं कोणतं पद आहे तर इथे जर तुम्ही पाहिलं तर पोलीस उपनिरीक्षक, पोलीस उप अधीक्षक, पोलीस निरीक्षक आणि पोलीस अधीक्षक। यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर यामध्ये सी मध्ये दिले पोलीस उपअधीक्षक व डी मध्ये दिले पोलीस अधीक्षक। हे जे आहेत तर ते परीक्षांद्वारे डायरेक्ट म्हणजे सिलेक्शन होऊन विद्यार्थी त्यावर निवडले जातात। पण पीआयचं जे पद असतं पोलीस निरीक्षक ज्यांना आपण म्हणतो पीआय, तर ते जे पद आहे तर ते फक्त पदोन्नतीनेच मिळतं, म्हणजे पीएसआय अगोदर तुम्हाला व्हावं लागतं, त्यानंतर तुम्ही काय होता पीएसआय नंतर एपीआय होता, एपीआय नंतर तुम्ही पीआय होता, म्हणजे हे फक्त तुम्हाला एक्सपिरियन्सद्वारे म्हणजे पदोन्नतीनेच तुम्हाला बढतीद्वारेच हे पद मिळतं पोलीस निरीक्षक पीआय। म्हणून ऑप्शन बी जे आहे तर त्याचं योग्य आन्सर असेल पोलीस निरीक्षक। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 8। भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या कलमात भारताच्या प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य नमूद केली आहेत, म्हणजे आपल्या भारतीय नागरिकांची कर्तव्य जे आहे तर ते कोणत्या कलमामध्ये केलेली आहेत तर कलम 51 मध्ये केलेले आहे, तर ते ऑप्शन डी मध्ये दिसत आहे। आपली जी मूलभूत कर्तव्य आहे त्याचा समावेश जे आहे तर ते 51 मध्ये करण्यात आलेला आहे। तर मूलभूत कर्तव्यासंबंधी जी घटना दुरुस्ती होती तर 42वी घटना दुरुस्ती 1976 सुवर्णसिंग यांच्या समितीच्या शिफारशीनुसार एकूण 10 मूलभूत कर्तव्य सुरुवातीला ॲड करण्यात आली होती। नंतर जे 11वं मूलभूत कर्तव्य आहे तर ते 86वी घटना दुरुस्ती 2002 नुसार जे आहे तर ते हे 11वं कर्तव्य ॲड करण्यात आलं होतं, म्हणजे सध्याला एकूण किती मूलभूत कर्तव्य आहेत तर 11 मूलभूत कर्तव्य आहेत कलम 51 आणि हे मार्गदर्शक तत्वामध्ये मोडतं। तर पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 9। काय दिले आपल्याला इथे, मध्य रेल्वे म्हणजे सेंट्रल रेल्वे विभागाचे मुख्यालय कोठे आहे, तर आता सेंट्रल रेल्वे हे तुम्हाला माहितीच आहे कुठे आहे तर आपल्या सिकंदराबाद या ठिकाणी। तर इथे थोडं करेक्शन आहे, ते दक्षिण मध्य त्याने विचारले, काय विचारले दक्षिण मध्य रेल्वे विभागाचे मुख्यालय कोठे आहे तर ते सिकंदराबाद या ठिकाणी आहे, लक्षात ठेवा। आणि नुसतं मध्य रेल्वे जे आहे तर ते आपले सीएसटी मुंबई या ठिकाणी आहे आणि पश्चिम रेल्वेचं जे आहे तर ते चर्चगेट मुंबई या ठिकाणी आहे। तर आपल्याला काय विचारले दक्षिण मध्य रेल्वे विभागाचे मुख्यालय कुठे आहे तर ते कुठे आहे तर ते सिकंदराबाद या ठिकाणी आहे, लक्षात ठेवा। दक्षिण मध्य हे सिकंदराबाद या ठिकाणी आहे आणि नुसतं जर हे मध्य रेल्वे म्हणलं तर ते कुठे आहे सीएसटी मुंबई या ठिकाणी आहे आपल्या, आणि पश्चिम रेल्वे विभागाचं मुख्यालय चर्चगेट या ठिकाणी आहे। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 10। काय विचारलं आपल्याला, पानिपतचे पहिले युद्ध कोणामध्ये झाले होते, तर पानिपतचे जे पहिले युद्ध होते तर ते कधी झालं 1526 मध्ये झालेलं होतं। तर कोणामध्ये झालेलं होतं तर मुघल बादशाह बाबर आणि इब्राहिम लोधी यांच्यामध्ये झालं होतं, कधी 1526 मध्ये बाबर व इब्राहिम लोधी यांच्यामध्ये। आणि पानिपतचं दुसरं युद्ध जे आहे तर ते अकबर व हेमू, म्हणजे ऑप्शन सी मध्ये तुम्हाला बी मध्ये दिसत आहे, अकबर व हेमू यांच्यात 1556 मध्ये पानिपतचं दुसरं युद्ध झालेलं होतं। आणि तिसरं युद्ध तुम्हाला माहितीच आहे तर ते कधी झालं 1761 मध्ये पानिपतचं तिसरं युद्ध जे आहे तर ते मराठे व अहमद शाह अब्दाली यांच्यामध्ये झालेलं होतं, म्हणजे ही 3 युद्धे आहेत तर तुम्ही लक्षात ठेवा। पहिलं 1526 बाबर व इब्राहिम लोधी, दुसरं जे आहे तर ते 1556 अकबर व हेमू, आणि तिसरे जे आहे तर ते मराठे व अहमद शाह अब्दाली यांच्यामध्ये 1761 मध्ये झालेलं होतं। त्यामध्ये मराठ्यांचा पराभव झालेला होता तर 1761 मध्ये। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 11। कलर ब्लाइंड हा दृष्टीदोष असणारी व्यक्ती खालीलपैकी कोणत्या रंगामध्ये फरक करू शकत नाही, म्हणजे कलर ब्लाइंडनेस ज्याला असतो तर त्याला दोन्ही कलर जे आहेत तर ते सारखे दिसतात, म्हणजे असे ते कोणते 2 कलर आहेत तर ते लाल आणि हिरवा, म्हणजे त्यांना लाल आणि हिरवा ह्यामध्ये त्यांना फरकच करता येत नाही। कलर ब्लाइंडनेस ज्याला आपण म्हणतो, जसे कुत्र्याला काय असतं, कुत्र्याला लाल आणि हिरवा हे दोन्ही रंग जे आहेत तर ते एकच दिसतात, त्यामुळे त्यामध्ये कलर ब्लाइंडनेस आढळतो। म्हणजे आणि काही व्यक्तींना सुद्धा कलर ब्लाइंडनेस हा आजार असतो, त्यांना लाल आणि हिरव्या या कलरमधील फरकच कळत नाही, म्हणून याचं जे आन्सर आहे ऑप्शन सी। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 12। खालीलपैकी फॅटमध्ये विरघळणारे म्हणजे मेदामध्ये विरघळणारे फॅट सोल्युबल व्हिटॅमिन कोणते, म्हणजे मेदात विरघळणारे व्हिटॅमिन कोणतं आपल्याला विचारलेलं आहे। तर मेदामध्ये विरघळणारी 4 व्हिटॅमिन्स आहेत, कोणकोणती,
ए, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन के. ए, डी, ई, के ही जी आहे तर ती अ, ड, ई, के चार जे आहेत तर ते मेदात विरघळतात आणि मेदात न विरघळणारी कोणते आहेत तर व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन सी म्हणजे ब आणि क हे पाण्यात विरघळणारे आहेत. तर ह्याचा आन्सर काय असेल तर व्हिटॅमिन अ, ड, ई, के पैकी ती व्हिटॅमिन ए दिलेलं आहे. ते जे आहे तर ते मेदात विरघळणारे व्हिटॅमिन आहे. मग हे बी आणि सी जे आहेत तर ते पाण्यात विरघळणारे आहेत म्हणून याचा आन्सर येईल ऑप्शन ए. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 13. राष्ट्रपती व उपराष्ट्रपती हे हजर नसल्यास राष्ट्रपती पदाचा कार्यभार कोण पाहतो. म्हणजे राष्ट्रपती पण गैरहजर आहे व उपराष्ट्रपती पण गैरहजर आहे तर त्यांच्या जागी जो आहे तर तो पदाचा कार्यभार सांभाळण्याची जबाबदारी कोण घेतात तर ते आपल्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आहे. तर ते राष्ट्रपती व उपराष्ट्रपती दोघेही गैरहजर असतील तर त्यांच्या पदाचा कार्यभार जे आहे तर ते तात्पुरता सरन्यायाधीश घेतात. ऑप्शन सी मध्ये दिले तेच आपलं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 14. हिंडेनबर्ग अहवाल हा कोणत्या उद्योग समूहाशी संबंधित आहे. हिंडेनबर्ग तर आता हा जो अहवाल आहे तर तो कोणत्या उद्योगाशी संबंधित आहे तर तो अदानी उद्योग जो आहे सध्याला भरभराटीला आलेला उद्योग आहे अदानी समूह. तर तो हिंडेनबर्ग जो अहवाल आहे तर तो अदानी या उद्योग समूहाशी संबंधित आहे. ऑप्शन बी जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 15. सध्याला लिथियमचा साठा सापडलेले भारतातील राज्य कोणते. लिथियमचा साठा आपल्या भारतामध्ये कोठे सापडलेला आपल्याला विचारलेला आहे. तर कोठे सापडलेला आहे सध्याला तर जम्मू व काश्मीर या ठिकाणी. जम्मू काश्मीर या राज्यामध्ये लिथियमचा साठा जो आहे तर तो सर्वाधिक सापडलेला आहे सध्याला. ऑप्शन ए जे आहे तर त्याचं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 16. काय दिलेला आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये भारतात दाखल झालेले 12 चित्ते कोणत्या देशातून आणण्यात आलेले आहेत. तर ऑप्शन दिले दक्षिण आफ्रिका, नामिबिया, कांगो आणि घाना. तर हे जे 12 चित्ते आहेत तर ते दक्षिण आफ्रिका या देशामधून आपल्या भारतात आणले गेले होते आणि हे जे आहे तर ते कुनो राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेश इथे ते आणले गेलेले आहेत. ऑप्शन ए जे आहे तर त्याचं आन्सर असेल दक्षिण आफ्रिका या देशातून. पुढील प्रश्न क्रमांक 17. जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोरांनी सरकारने दिलेल्या कोणत्या किताबाचा त्याग केलेला होता. तर रवींद्रनाथ टागोर जे होते त्यांना एक इंग्रजांनी पदवी दिली होती सर नावाची. तर जेव्हा जो जालियनवाला बाग हत्याकांड झाला 1919 मध्ये तेव्हा त्याच्या निषेधार्थ त्यांनी काय केलं सर जी पदवी दिली होती त्यांना किताब दिलेला होता त्याचा त्यांनी त्याग केला होता. ऑप्शन बी जे आहे तर त्याचं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 18. 2023चा हिंद केसरी पहिलवान कोण आहे. 2023चा हिंद केसरी विचारलेला आहे तर सध्या तुम्ही 2024चा करून जावा. तर 2023चा जो हिंद केसरी होता तर तो कोण होता अभिजित कटके. हिंद केसरी विचारलेला आहे आपल्याला. तर 2023चा हिंद केसरी कोण होता अभिजित कटके. हे तुम्ही लक्षात ठेवा. ऑप्शन सी जे आहे तर ते त्याचं आन्सर असेल. तसेच महाराष्ट्र केसरी देखील कोण आहेत हे तुम्ही करून जावा. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 19. जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा या राज्यगीताचा दर्जा मिळालेले गीत हे जे आहे तर ते आपले कोणी लिहिलेले आहे. तर हे आपण मुंबईचा जो पेपर होता त्यामध्ये हा प्रश्न पाहिलेला होता. तर हे गीत कोणाचे आहे तर राजा बडे यांनी जे आहे तर हे गीत लिहिलेले आहे. त्याला 2023 मध्ये राज्यगीताचा दर्जा देण्यात आलेला आहे. जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 20. भारताच्या सध्याच्या राष्ट्रपती कोणत्या राज्यातील आहेत. तर सध्याच्या ज्या राष्ट्रपती आहेत तर त्या कोणत्या राज्याच्या आहेत तर त्या ओडिसा या राज्याच्या आहेत. आणि राष्ट्रपती किती आहेत त्या तर 15व्या राष्ट्रपती आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ह्या ज्या आहेत तर त्या ओडिसा या राज्याच्या आहेत. ऑप्शन बी जे आहे तर त्याचं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 21. भारताचे अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण आहेत. तर भारताचा अणुऊर्जा आयोग असं आपल्याला विचारलेलं आहे. तर ते अणुऊर्जा आयोगाचे जे पहिले अध्यक्ष आहेत तर ते मगाशी मी तुम्हाला सांगितलेलं डॉक्टर होमी जहांगीर बाबा हे जे आहेत तर ते भारताचे अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष आहेत. आणि मिसाईल मॅन डॉक्टर APJ अब्दुल कलाम. म्हणजे याचा आन्सर असेल ऑप्शन ए. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 22.
खालीलपैकी कोणता शब्द कानडी भाषेतून मराठीत रूढ झालेला आहे? म्हणजे हे शब्दांवरती आधारित, शब्दसिद्धीवरती आधारित हा प्रश्न आहे. तर कानडी भाषेतून आलेला शब्द कोणता आहे? तर इथे काय दिले? घी, बटाटा, पापड आणि कोबी. तर आता यापैकी जो आहे कोणता शब्द आलेला आहे? तर पापड. पापड जो आहे तर तो कानडी भाषेतून आलेला आहे. ऑप्शन सी जे आहे तर त्याचं योग्य आन्सर असेल. तर बटाटा हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 23. तंबाखू हा शब्द मूळ कोणत्या भाषेतील आहे? तर आता तंबाखू हा देखील त्या शब्दसिद्धीवरती आधारित हा प्रश्न आहे. तंबाखू जो आहे तर तो पोर्तुगीज भाषेतून आलेला शब्द आहे. कोणत्या? पोर्तुगीज भाषेतून मराठीमध्ये आलेला शब्द आहे, त्याला आपण तंबाखू म्हणतो. म्हणजे कानडी शब्द आत्ताच आपण पाहिला पापड आहे इथे. म्हणजे फारसी, अरबी अशा म्हणजे वेगवेगळ्या भाषेतून मराठीत काही शब्द आलेले ते तुम्ही करून जावा. तर तंबाखू जो आहे तर तो पोर्तुगीज भाषेतून आलेला आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 24. सापेक्षता सिद्धांत कोणत्या संशोधकाशी संबंधित आहे? तर सापेक्षता सिद्धांत जो आहे तर तो आईन्स्टाईन यांनी मांडलेला आहे. अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी मांडलेला आहे. सापेक्षता सिद्धांत काय आहे? E=mc². हा जो सिद्धांत आहे तर त्यांनी एनर्जी आहे तर ते प्रचंड आहे असं त्यांनी सांगितलेलं होतं अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी. त्यालाच आपण सापेक्षता सिद्धांत म्हणतो. ऑप्शन बी जे आहे तर त्याचं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 25. न्यूटनचा गतिविषयक कोणत्या नियमाला जडत्वाचा नियम असेही म्हणतात? तर जडत्वाचा नियम काय सांगतो? एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्यबल जर कार्यरत नसेल तर त्या वस्तूच्या विराम अवस्थेत सातत्य राहते. म्हणजे एखादी वस्तू आहे इथे अशी, ही वस्तू जी आहे जागेवरून जोपर्यंत हलणार नाही, जोपर्यंत तुम्ही यांना फोर्स लावणार नाही म्हणजे बल लावणार नाही, तोपर्यंत ती तिच्या विराम अवस्थेतच राहील. हा जडत्वाचा नियम सांगतो. तर याचे अजून जर उदाहरण पाहायचे असले तर ब्रेक लागल्यावर आपण पुढे ढकललो जातो किंवा गाडी स्टार्ट केल्यावर आपण मागे खेचलो जातो. तर हे जे आहे तर ते जडत्वाच्या नियमात येतं. त्यालाच आपण न्यूटनचा पहिला गतिविषयक नियम म्हणतो. ऑप्शन ए जे आहे तर त्याचं योग्य पहिला. तर इथे काय दिलेलं आहे? रा, यो, शग, ध, दूर, कर, ग या अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द बनवल्यास त्यातील मधल्या अक्षराच्या उजवीकडील दुसरे अक्षर कोणते? म्हणजे ह्या शब्दांपासून आपल्याला एक अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे. तर इथे एकूण 7 शब्द आहेत. म्हणजे मधला जो शब्द येईल तो 4 नंबरला येईल आणि त्याच्या उजवीकडील दुसरे अक्षर म्हणजे 4च्या पुढचे अक्षर काय असणार आहे? 6वं. म्हणजे 6व्या क्रमांकाचं अक्षर त्या शब्दामध्ये आपल्याला इथे शोधायचं आहे. तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर यापासून तर आता कोणता शब्द तयार होतो मी तुम्हाला डायरेक्टच सांगतो. तर दुग्ध शर्करा योग असा हा यामधून शब्द तयार होतो. काय? दुग्ध शर्करा योग. तर आता इथे तुम्ही पाहू शकता दुग्ध शर्करा योग. तर इथे मधला शब्द 4 नंबरचा शर्क म्हणजे क आहे आणि त्याच्या उजवीकडे दुसरा म्हणजे रा आणि यो. म्हणजे हे जे आहे तर ते यो जे आहे तर त्याचं योग्य आन्सर असणार आहे. म्हणजे उजवीकडील मधल्या शब्दाच्या उजवीकडील दुसरे अक्षर म्हणजे दुग्ध शर्करा योग यातलं जे 6व्या क्रमांकाचं अक्षर आहे तर ते यो येतं. तेच आपलं आन्सर असणार आहे. तर इथे दुग्ध शर्करा योग जो आहे तर हे योग म्हणजे काय? मुहूर्त वगैरे आहे ना त्याच्याशी संबंधित आहे. ते योगासनामधला योग नाही तर मुहूर्त जे असतात वेगवेगळे त्यामधला हा योग आहे. योग तुम्ही पाहिला असेल. म्हणजेच दुग्ध शर्करा योग यासारखे असे जे वेगवेगळे योग असतात त्यातलाच हा एक प्रकार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 27. तर आता इथे काय दिलेलं आहे आपल्याला? विजय तेंडुलकर यांचं फुलपाखरू हे म्हणजे प्रसिद्ध आहे त्यांचं काव्यसंग्रह. तर मोरपिसे जो आहे तर तो कोणाचा प्रसिद्ध आहे? तर मोरपिसे कोणाचा आहे? तर तो अनंत काणेकर यांचा आहे. कोणाचा? अनंत काणेकर. म्हणजे इथे प्रश्नचिन्ह जागी काय आलं पाहिजे? अनंत काणेकर. म्हणजे विजय तेंडुलकरांचं फुलपाखरू आहे तर मोरपिसे जे आहे तर ते अनंत काणेकर यांचं आहे. ऑप्शन सी जे आहे तर आपलं त्याचं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 28. एका रांगेत मध्यभागी उभ्या असलेल्या अमरच्या उजवीकडे 7व्या क्रमांकावर अजय आहे. म्हणजे अजय असून असं दिलेलं आहे आपल्याला. अजयच्या डावीकडे 12व्या क्रमांकावर राकेश उभा आहे. तर त्या रांगेत सर्वात कमी किती मुले उभी आहेत? म्हणजे रांगेत कमीत कमी किती मुले उभे आहेत आपल्याला इथे शोधायचं आहे. तर आपल्याला काय दिले? एका रांगेत मध्यभागी उभ्या असलेल्या अमरच्या. तर अमरला आपण ए मानूया. तर तो कुठे आहे? मध्यभागी आहे. मग इथं आपण पॉईंट करूया. तर अमर हा मध्यभागी आहे.
तर त्याच्या उजवीकडे 7व्या क्रमांकावर अजय आहे. इथून जर उजवीकडे आपण गेलो तर कितव्या 7व्या क्रमांकावर अजय, म्हणजे इथे अमरच्या 7व्या क्रमांकावर उजवीकडे कोण आहे तर इथे अजय आहे. अजयला आपण इंग्लिशमधलं लिहूया. तर अजय उजव्या क्रमांकावर 7व्या क्रमांकावर आहे आणि अजयपासून डावीकडे 12व्या क्रमांकावर राकेश आहे. म्हणजे अजयच्या डावीकडे एकूण 12व्या क्रमांकावर कोण आहे तर राकेश आहे. तर आता इथे आपल्याला राकेशची काढायची गरजच नाही, कारण आपल्याला काय विचारलंय मध्यभागी जो आहे तर त्याचं आपल्याला इथे म्हणजे त्याच्यावरून आपण उत्तर काढू शकतो. मध्यभागी आपल्याला अमर दिलेला आहे आणि त्याच्या उजवीकडे अजय आहे. अजय कितव्या क्रमांकावर 7व्या क्रमांकावर आहे. म्हणजे अमरच्या इकडे उजवीकडे 7 असणार आहेत कारण तो मध्यभागी आहे आणि डावीकडे पण किती असणार आहेत मग 7 असणार आहेत. इकडे तुम्हाला हे पुढचं त्यांनी फसवण्यासाठी दिलेलं आहे. त्याच्या उजवीकडे 7 आणि डावीकडे 7, कारण अमर जो आहे तर तो मध्ये आहे. हे 7 आणि 7 14 आणि अमर एक कितवा झाला 15वा. म्हणजे बाकी तुम्हाला काही बघायची गरज नाही. पहिल्या 2 ओळीतच उत्तर निघते. हे डावीकडे 12व्या क्रमांकावर आहे याचं काहीच तुम्हाला स्पष्टीकरण घ्यायची गरज नाही. तर इथे एकूण रांगेत मुले किती झाली, डावीकडे 7 अमरच्या आणि उजवीकडे 7 आणि अमर 1, एकूण 15 जे आहेत तर त्या रांगेत कमीत कमी मुले उभे आहेत असं आपण म्हणू शकतो. म्हणून ऑप्शन डी जे आहे तर त्याचं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 29. तर काय दिलं आपल्याला इथे, अतुल नैऋत्य दिशेला तोंड करून उभा होता. म्हणजे अतुल जो आहे तर तो कुठे नैऋत्य दिशेला तोंड करून उभा आहे. तर आता इथे कुठे तर आपण अतुल घेऊया इथे. तर इथे अतुल आहे आणि त्याचं तोंड कुठे आहे तर नैऋत्य दिशेला आहे. म्हणजे या दिशेला त्याचं तोंड आहे असं आपण इथे घेऊया. पुढे काय दिले आपल्याला, समोरून आलेला अरुण. म्हणजे अतुलच्या समोरून अरुण येत आहे. म्हणजे अरुण जो आहे तर तो इकडून येत आहे अतुलच्या समोरून. म्हणजे इकडून अतुल येत आहे असा. अतुलच्या समोर आलेला अरुण. तर आता अरुणची दिशा मग इकडची येणार त्याच्या विरुद्धची. म्हणजे इकडे त्याच्या समोरून तो येत आहे अरुण, म्हणजे अरुणची दिशा इकडे झाली या ठिकाणी. तर आता तो काय केला, समोरून आलेला अरुण 2 वेळा स्वतःच्या उजव्या बाजूला काटकोनात वळला. म्हणजे त्याची दिशा सध्याला इकडे आहे. 2 वेळेस तो काटकोनात वळला म्हणजे पहिल्यांदा इकडे येईल आणि नंतर त्याची दिशा कोणती येणार आहे, इकडे येणार आहे. 2 वेळेस तो जो आहे तर तो काटकोनात वळलेला आहे. पहिल्यांदा इकडे आणि नंतर इकडे. म्हणजे सध्याला त्याचं तोंड कुठं आलं तर ते नैऋत्येला आलेलं आहे सध्याला. कोणाचं, अरुणचं. तर त्याच्या डाव्या हातालगतची दिशा कोणती, तर आता त्याचं तोंड जे आहे अरुणचं तर ते कुठं आलेलं आहे तर इकडे आलेलं आहे. तर त्याचा डावा हात कुठे असणार आहे तर या साईडला असणार आहे. तर ह्या साईडची दिशा आपल्याला विचारली आहे. तर कोणती असते तिकडे तर ती आग्नेय दिशा असते. तर इथे ऑप्शन ए मध्ये आपल्याला दिसत आहे. तर त्याचं जी सध्या डाव्या हाताची दिशा आहे तर ती कोणत्या दिशेला असणार आहे तर ती आग्नेय दिशेला असणार आहे. म्हणून ऑप्शन ए जे आहे तर त्याचं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 30. तर आता इथे एक संख्या मालिका दिलेली आहे 24 39 416 525. तर इथे अगदी सिंपल आहे. तर इथे आता ह्या मुलाने कोणी सोडवला त्याने डिफरन्स घेतलेला आहे. तर डिफरन्स घ्यायची काय गरज नाही. इथे 2चा वर्ग दिलेला आहे 4, त्याप्रमाणे पुढे 3चा वर्ग 9 दिलेला. 3चा वर्ग इथे 9 दिलेला आहे. 4चा 16, 5चा 25, मग पुढे काय असणार आहे 6चा 36, म्हणजे 636 असणार आहे. ऑप्शन बी मध्ये दिलेलं आहे तेच आपलं योग्य आन्सर असेल. पुढे प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 31. तर इथे देखील संख्या मालिका आहे. तर इथे काय दिलेलं आहे 30 42 56 72. तर आता इथे आपल्याला डिफरन्स घ्यावा लागणार आहे. 30 आणि 42 मध्ये 12चा डिफरन्स आहे. 42 आणि 56 मध्ये 14चा डिफरन्स आहे. त्याप्रमाणे 56 आणि 72 यामध्ये 16चा डिफरन्स आहे. म्हणजे इथे डिफरन्स 2 2च्या फरकाने वाढत चालला आहे. म्हणजे 16 अधिक 2 जर केलं तर किती येणार 18 येणार. म्हणजे 72 आणि 18 किती येतं तर ते 90 येतं. म्हणजे इथे प्रश्नचिन्हा जागी काय यायला पाहिजे तर 90 ही संख्या यायला पाहिजे. म्हणून ऑप्शन ए जे आहे तर याचं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 32. तर काय दिलं आहे आपल्याला इथे, एका संख्येची 9 पट व 5 पट यातील फरक 96 आहे तर ती संख्या कोणती. म्हणजे कोणती तरी संख्या आहे त्याची 9 पट व 5 पट यातील फरक जो आहे तर तो 96 दिलेला आहे. तर ती संख्या कोणती आहे ती आपल्याला काढायचं आहे. तर आता इथे काय करायचं, ती संख्या काढायची म्हणून एक संख्या जी आहे तर ती काढायची, ती x मानायची. आता तिची 9 पट किती होणार आहे 9x आणि तिची 5 पट किती होणार आहे 5x. आणि यातील फरक किती आहे ज्या 9 पटी आणि 5 पटीमधील तर तो 96 आहे. म्हणजे 9x वजा 5x बरोबर 96 असं आपण लिहू शकतो. 9 मधून 5 गेले किती राहिले 4x. 4x बरोबर हे 96. आता हे x 4ला गुणाकारात आहे, मग 4 तिकडे गेल्यावर काय होणार आहे 96ला भागाकारात जाईल. x बरोबर 96 भागिले 4, 4 एके 4 24 चौक 96. x ची किंमत काय आली आपल्याला 24 आली आहे. म्हणजे ती संख्या कोणती असणार तर ती
24 ही संख्या असेल. तर इथे 24 कशामध्ये दिलेलं आहे? ऑप्शन ए मध्ये दिलेलं आहे. तेच आपलं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 33. एका काटकोन त्रिकोणाची उंची 5 सेंटीमीटर आहे व त्याचा पाया 12 सेंटीमीटर आहे. तर त्या काटकोन त्रिकोणाच्या कर्णाची लांबी किती? म्हणजे इथे आपल्या काटकोन त्रिकोणाची उंची आणि त्याचा पाया दिलेला आहे. तर त्याचा आपल्याला कर्ण काढायचा आहे. तर गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता. तर आपल्याला काय काय दिलेलं आहे? तर आता काटकोन त्रिकोण दिलेला आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता. तर हा आपण काटकोन त्रिकोण घेतलेला आहे. त्यामध्ये इथे एक बाजू जी आहे तर त्याची उंची 5 सेंटीमीटर दिलेली आहे आणि त्याच्या पाया जो आहे तर तो 12 सेंटीमीटर दिलेला आहे. तर कर्ण काढायचा त्याला आपण इथे x मानूया आणि या त्रिकोणाला नाव देऊया ABC. तर आता त्रिकोण ABC मध्ये काटकोन त्रिकोण असल्यामुळे आपण पायथागोरस प्रमेय वापरतो. म्हणजे पायथागोरस प्रमेयानुसार आपण काय म्हणू शकतो? कर्ण वर्ग म्हणजे AC वर्ग बरोबर AB वर्ग अधिक BC वर्ग. तर AC म्हणजे कर्ण आपण x मानलाय. x वर्ग बरोबर हा 5चा वर्ग अधिक हा 12चा वर्ग. 5चा वर्ग 25, 12चा वर्ग 144. दोघांची बेरीज किती येते? 169. 169 कशाचा वर्ग आहे? तर तो 13चा आहे. म्हणजे x ही किंमत मिळाली आपल्याला. म्हणजे x आपण काय मानलेला होता? कर्ण मानलेला होता. कर्णाची लांबी किती असणार आहे? तर ती 13 सेंटीमीटर असेल. म्हणजेच तर 13 सेंटीमीटर हे आपल्याला ऑप्शन ए मध्ये दिलेलं आहे. त्याचं आपलं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 34. तर काय दिलं आहे आपल्याला इथे? गोपाळने 15,000 रुपये रक्कम द.से 12% दराने 5 वर्ष मुदतीसाठी व्याजाने घेतली. तर त्याला एकूण किती सरळ व्याज द्यावे लागले? म्हणजे आपल्याला इथे सरळ व्याज काढायचं आहे. आपल्याला मुद्दल दिले आहे, दर दिला आहे आणि मुदत दिलेली आहे. त्यावरून सरळ व्याज काढायचं आहे. तर आता गणितात दिल्याप्रमाणे आपण लिहूया. तर गोपाळने काय केले? मुद्दल किती आहे? 15,000 रुपये दिलेली आहे. एकूण रक्कम जी आहे म्हणजे एकूण रक्कम 15,000 दिली आहे. द.से त्याने किती दराने गुंतवलेली आहे? 12% दराने आणि मुदत जी आहे तर ती 5 वर्ष म्हणजे व्याजावर घेतलेली आहे. त्याने 12% दराने 5 वर्षासाठी व्याजाने घेतलेली आहेत 15,000. तर त्यावरून आपल्याला सरळ व्याज काढायचं आहे. सरळ व्याज बरोबर काय असतं? मुद्दल गुणिले दर गुणिले काळ भागिले 100. मुद्दल त्याने घेतले 15, दर आहे 12%, 5 वर्षासाठी घेतलेली आहे म्हणून 5 भागिले 100. म्हणजे इथे काय लिहू शकतो आपण? हे 2 शून्याला हे 2 शून्य गेले, राहिलं काय? 12 पंचे हे 60 आणि हे इकडे 150. आता 15% किती? 90 आणि 90 वर 2 शून्य म्हणजे किती? 9,000. सरळ व्याज किती असणार आहे? तर त्याचं गोपाळचं तर ते 9,000 रुपये त्याला सरळ व्याज द्यावं लागणार आहे 5 वर्षानंतर. म्हणजे आपला आन्सर काय असेल? तर 9,000 जे आहे तर ते आपल्याला ऑप्शन बी मध्ये दिलेलं आहे. तेच आपलं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 35. तर इथे तुम्ही पाहू शकता काय दिलेलं आहे आपल्याला इथे? विशालपेक्षा अक्षय 125 दिवसांनी लहान आहे. म्हणजे अक्षय जो आहे तर तो लहान दिलेला आहे आणि विशाल मोठा दिलेला आहे. जर अक्षयचा जन्म 13 ऑगस्ट शनिवारी रोजी झाला असेल तर विशालचा जन्म कोणत्या दिवशी झाला असेल? तर विशालच्या जन्माची तारीख काढायची आणि विशाल जो आहे तर तो अक्षयपेक्षा मोठा आहे असं दिले. तर आता इथे पहिल्यांदा तुम्ही पर्याय पाहून घ्या. तर इथे तुम्हाला इथे रविवार दिसतोय, शनिवार दिसतोय, शुक्रवार दिसतोय, गुरुवार दिसतोय. तर इथे तुम्हाला तारखेशी काही घेणं देणं नाही. आपल्याला 4 वार वेगळे दिलेत. आपल्याला फक्त वार जर काढला तर आन्सर मिळून जाईल. तुम्ही तारीखशी ते फक्त तुम्हाला वेळ घालण्यासाठी इथे पर्यायामध्ये दिलेलं आहे. फक्त इथे वार कोणता येतोय आपल्याला काढावं लागेल अगोदर. तर आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता काय दिलेलं आहे? अक्षयचा जन्म दिलेला आहे 13 ऑगस्ट आणि शनिवारी झाला असं दिलेलं आहे. अक्षय जो आहे तर तो विशालपेक्षा काय 125 दिवसांनी लहान आहे. म्हणजे विशाल मोठा आहे, 125 दिवसांनी लहान आहे. मग त्याला आपण काय 7ने भागतो. जेवढ्या दिवसाचा फरक आहे त्याला 125 भागिले 7 जर केलं तर ते 17.6/7 येतं. म्हणजे 6 जे आहे तर ती बाकी उरते. आता इथे बाकी उरते. आता इतर गणितामध्ये आपण काय करतो? 6 दिवस जे आहे जेवढी उरते तेवढे आपण काय करतो? पुढे जातो. पण इथे मोठा कोण आहे? विशाल आहे. तो अगोदर जन्माला आहे म्हणून आपण 6 दिवस अगोदर जाणार. 6 दिवस जो आहे तर ते शनिवारच्या अगोदर जातो किंवा 1 दिवस पुढे जातो. म्हणजे 6 दिवस जर मागे गेले किंवा 1 दिवस जर आपण शनिवारच्या पुढे गेलो किंवा 6 दिवस मागे आलो तर काय येणार आहे? तर तो शनिवार प्लस 1 किंवा मागे 6 केलं तर रविवारी येणार आहे. रविवारी जो आहे तर तो विशालचा जन्म झालेला असणार आहे त्याच्या 6 दिवस अगोदर. म्हणजे तिथे आता रविवारचा ऑप्शन एकच आहे म्हणून आपल्याला बाकी तारीखची काय गरज नाही. तरी पण तिथे 10 एप्रिल त्यांनी दिलेला आहे. 10 एप्रिल रविवारी विशालचा जन्म झाला असेल. म्हणजेच कारण मुलं जे आहेत तर ते 9 एप्रिल आहे का 10 एप्रिल आहे का यामध्ये शोधत बसतात. पण इथे वार तुम्हाला इथे वेगवेगळे दिलेत.
म्हणून डायरेक्ट वारच काढायचं व आन्सर तुम्हाला मिळून जाईल. ऑप्शन ए मध्ये दिलेला आहे 10 एप्रिल रविवारी. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 36. एक भोवरा एका सेकंदात स्वतःभोवती 6 फेऱ्या मारतो. म्हणजे एका सेकंदात तो भोवरा स्वतःभोवती 6 फेऱ्या मारतो, तर तो 1 मिनिट 15 सेकंदात किती फेऱ्या मारेल? तर आता एका सेकंदात म्हणजे आपल्याला हे सर्व जे आहे तर मिनिट जे आहे तर ते सेकंदामध्ये रूपांतरित करावं लागेल. तर आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता. काय दिलेलं आहे? एक भोवरा 1 सेकंदात 6 फेऱ्या मारतो, तर 1 मिनिट 15 सेकंदात किती फेऱ्या मारेल असं आपल्याला विचारलेलं आहे. तर 1 मिनिट म्हणजे किती? 60 सेकंद आणि वर किती सेकंद दिलेत? 15 सेकंद. म्हणजे एकूण किती सेकंद झाली? 75 सेकंद. तर आता एकूण फेऱ्या किती होणार आहेत? मग एकूण सेकंद गुणुले त्याच्या एका सेकंदात होणाऱ्या फेऱ्या 6, तर एकूण सेकंद आहेत 75. 75 गुणुले 6 म्हणजे हे जर केलं तर किती येतं? 450. म्हणजे तो भोवरा जो आहे तर तो 1 मिनिट 15 सेकंदात एकूण 450 फेऱ्या मारेल. म्हणजेच तर कशामध्ये दिलं आहे? ऑप्शन सी मध्ये दिलेला आहे. तर तो 1 मिनिट 15 सेकंदात किती फेऱ्या मारेल? तर तो 450 इतक्या फेऱ्या मारेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 37. एका व्यक्तीने 2250 रुपयाचे कर्ज 5 हप्त्यात फेडले. प्रत्येक हप्ता हा मागील हप्त्यापेक्षा 50 रुपयांनी जास्त होता. तर पहिला हप्ता किती रुपयांचा होता हे आपल्याला इथे आता शोधायचं आहे. तर आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता. आपल्याला काय काय दिले ते एकूण कर्ज त्याने कितीच घेतले? 2250 रुपयेच घेतले आणि ते 5 हप्त्यात फेडलेलं आहे. अजून काय सांगितले? प्रत्येक हप्ता मागील हप्त्यापेक्षा किती होता? 50 रुपयांनी जास्त होता. म्हणजे आता इथे सुरुवातीचा हप्ता जो आहे तर तो आपण काय करूया? x मानूया. तोच सुरुवातीचा हप्ता आपल्याला काढायचा आहे. तर समजा पहिला हप्ता आपण x मानला. आता दरवेळेस हप्ता काय 50 ने वाढ होते. मग दुसरा हप्ता काय होणार आहे? x अधिक 50. परत तिसरा हप्ता त्यामध्ये 50 ॲड x अधिक 100. परत चौथा हप्ता x अधिक 150 आणि पाचवा परत त्यामध्ये 50 ॲड x अधिक 200. म्हणजे हे असे एकूण त्याचे 5 हप्ते झाले. म्हणजे हे 5 हप्त्यांची बेरीज किती आहे? 2250 आहे असं आपण लिहू शकतो. म्हणजे x अधिक 50 अधिक x अधिक 100 अधिक x अधिक 150 आणि अधिक x अधिक 200. म्हणजे एकूण 5 हप्त्यांची बेरीज किती आहे? हे 2250 दिलेली आहे. हे 5 वेळेस x आहे म्हणून हे 5x आणि हे सर्वांची जर बेरीज केली तर ती किती येते? 500 येते. 5x अधिक 500 बरोबर 2250. तर आता हे 500 इकडे अधिक आहे तिकडे वजा होणार आहे. 5x बरोबर 2250 वजा आहे 500. 2250 मधून 500 गेले राहिले 1750. म्हणजे 5x बरोबर 1750. आता हे 5 इकडे गुणाकारात आहे तिकडे जाऊन भागाकारात जाईल. म्हणजे x बरोबर 1750 भागिले 5. 5 एके 5 25 7 75 असे 35 7 75 असे म्हणजे आणि वरचा 0 म्हणजे किती येतं? 350. म्हणजे x ची किंमत आपल्याला आली 350. म्हणजे पहिला हप्ता कितीचा असणार आहे? तर तो 350 रुपयाचा असणार आहे. हेच आपलं योग्य आन्सर असेल. तर 350 आपल्याला इथे ऑप्शन ए मध्ये दिसत आहे. तेच आपलं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 38. वडील आणि मुलाच्या वयाची सरासरी 40 वर्षे आहे. त्यांच्या वयाचे गुणोत्तर 13:3 असल्यास वडिलांचे वय किती असेल? तर आता इथे दोघांच्या वयाची सरासरी दिलेली आहे आणि दोघांचं गुणोत्तर दिलेलं आहे. तर त्यावरून आपल्याला वडिलांचं वय काढायचं आहे. तर गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता. तर काय दिले? वडील व मुलगा दोघांच्या वयाची सरासरी किती दिलेली आहे आपल्याला इथे? 40 वर्षे दिलेली आहे. आता दोघांच्या वयाची सरासरी जर 40 असेल मग दोघांच्या वयाची बेरीज काय असणार आहे? सरासरी गुणवले दोघे आहेत म्हणून 2 म्हणजे 40 गुणवले 2 म्हणजे किती? 80 वर्षे जी आहे तर ती वडील आणि मुलगा यांच्या दोघांच्या वयाची बेरीज असेल. अजून काय दिलं आपल्याला? दोघांच्या वयाचे गुणोत्तर दिलेलं आहे. किती दिलेलं आहे? वडिलांचं आणि मुलाचं 13:3 दिलेलं आहे. तर ते जर आपण x प्रमाणात मानलं तर मग वडिलांचं वय काय होणार आहे? 13x व मुलाचे वय काय होणार आहे? तर ते 3x होईल. म्हणजे हे 13x वडील मुलगा 3x आणि दोघांच्या वयाची बेरीज किती आहे? 80. म्हणजे असं आपण लिहू शकतो की 13x अधिक 3x बरोबर 80. 13 आणि 3 किती? 16. 16x बरोबर हे 80. आता हे 16 जे आहे तर तिकडे इकडे गुणाकारात आहे तिकडे भागाकारात जाईल. x बरोबर 80 भागिले 16. 16 एके 16 16 पंचे 80. म्हणजे x बरोबर किती मिळाला आपल्याला? x बरोबर 5 मिळालं. मग वडिलांचं वय काय आहे? तर 13x आहे. म्हणजे 13x म्हणजे 13 गुणुले 5. 13 5 किती येईल? 65 येईल.
मुलाचं विचारलं असं तर 5 त्रिक 15 येईल. मी 65 आणि 15 किती आलं इथे 80 आलं. म्हणजे आपल्याला वडिलांचं विचारलेलं म्हणून ते आपलं आन्सर असेल 65. तर 65 जे आहे तर तिथे ऑप्शन डी मध्ये आपल्याला दिलेलं आहे, तेच आपलं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 39. तर आता इथे ॲनॉलॉजी दिलेली आहे आपल्याला. काय दिलेलं आहे? वर्तुळाला जसा परिघ असतो, म्हणजे वर्तुळाचा जसा आपण परिघ काढतो तसा आयताचा काय काढतो. तर आता आयताचा काय काढतो आपण? वर्तुळाचा जसा परिघ काढतो तसा आयताचं काय काढतो आपण? परिमिती काढतो. तर इथे ऑप्शन बी मध्ये दिलेला आहे, वर्तुळाचा जसा परिघ तशी आयताची परिमिती. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 40. तर हा दिशेवर आधारित हा प्रश्न आहे, तुम्ही इथे पाहू शकता. काय दिलं आहे आपल्याला इथे? लता पूर्वेकडे तोंड करून उभी आहे. मी लता जी आहे तर ती पूर्वेकडे तोंड करून उभी आहे, म्हणजे असं आपण घेऊया. म्हणजे लताच तोंड इकडे आहे, पूर्वेकडे तोंड करून उभी आहे. जर ती उजवीकडे काटकोनात 10 वेळा वळली तर तिचे तोंड आता कोणत्या दिशेला येईल? बघा इथे जर तुम्ही पाहिलं तर उजवीकडे 1, उजवीकडे 1, उजवीकडे 2, परत उजवीकडे 3 आणि उजवीकडे 4दा वळल्यास तर ती आहे त्या दिशेला तिचं तोंड येतं. मग 4दा वळल्यास आहे त्या दिशेला येतं. मग आपल्याला कितीदा सांगितले? 10 वेळेस ती काटकोनात वळली. मग 4 परत 8 वेळेस जेव्हा ते येणार आहे तेव्हा तिचं तोंड कुठे असणार आहे? तर ते याच दिशेला तोंड असणार आहे सध्या 8 वेळेस. 9वा आणि 10वा म्हणजे परत जर ती अजून काटकोनात वळली, परत हे 9वा आणि इकडे 10वा, म्हणजे ती कोणत्या दिशेला येणार आहे? तर ती आता पश्चिमेला येणार आहे. मग पश्चिमेला तिचं तोंड येणार आहे ती 10 वेळा जर काटकोनात वळली तर, कारण 4 वेळेस वळल्यास तिचं हाय त्या दिशेला तोंड येतं. मग आपल्याला 10 वेळेस विचारले म्हणून 10 वेळेस जर ती वळली तर तिचे तोंड जे आहे तर ते तिच्या विरुद्ध दिशेला जाईल, म्हणजे पश्चिम दिशेला जाईल. तर पश्चिम दिशा इथे आपल्याला कशामध्ये दिलेलं आहे? तर ते ऑप्शन ए मध्येच दिलेलं आहे. तर तेच आपलं योग्य आन्सर असेल. तर आता ती कोणत्या दिशेला आहे तिचं तोंड? तर ते पश्चिम दिशेला आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 41. एका फोटोकडे बघत रमेश म्हणाला, मला कोणी भाऊ किंवा बहीण नाही. म्हणजे रमेश हा एकुलता एक आहे, पण या मुलाचे वडील हे माझ्या वडिलांचा मुलगा आहे. तर रमेशच्या हातात कोणाचा फोटो आहे? तर आता ह्या फोटोत एका बघून रमेश काय म्हणतोय? या मुलाचे वडील, ज्या फोटोतल्या मुलाचे वडील माझ्या वडिलांचा मुलगा. माझ्या वडिलांचा मुलगा म्हणजे काय? आपण स्वतः, म्हणजे रमेश स्वतःच होणार आहे. त्याला भाऊ किंवा बहीण नाही, म्हणजे एकुलता एक तो त्याच्या वडिलांचा मुलगा आहे. म्हणजे ह्या फोटोमधील जे त्या मुलाचे वडील आहेत तर ते माझ्या वडिलांचा मुलगा म्हणजे मीच आहे. फोटो कोणाचा आहे? तर त्या रमेशच्या मुलाचा असणार आहे. म्हणजे इथे रमेशचा मुलगा हे ऑप्शन आपल्याला बी मध्ये दिलेलं आहे, तेच आपलं योग्य आन्सर असणार आहे. कारण तो फोटोत बघून म्हणतोय ह्या मुलाचा वडील माझ्या वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे, म्हणजे तो रमेश स्वतःचा आहे, पण तो फोटोमध्ये जो आहे तर तो रमेशचा मुलगा असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 42. तर हा सर्वात अतिशय सोपा प्रश्न आहे. तुम्हाला काय नाही, फक्त पर्याय इथे बघायचे आहेत. तर काय करायचं? इथे पॉईंटच्या पुढे एक घर आहे, इथे 2 घरे आहेत आणि इथे 3 घरे आहेत. 3 आणि 2 5 आणि किती, एकूण किती घरे आहेत? इथे पॉईंटच्या पुढे 6 घरे आहेत. म्हणजे ह्या सर्वांचा गुणाकार किती काय येणार? फक्त पॉईंटच्या पुढे 6 घरे आहेत तो पर्याय मोजायचा. तर ते ए मध्ये जर तुम्ही पाहिलं तर पॉईंटच्या पुढे 4 0 आणि 27, म्हणजे इथे हे जे ए जे आहे तर तेच त्याचं योग्य आन्सर असणार आहे. पुढे तुम्हाला बघायची सुद्धा गरज नाही, कारण पॉईंटच्या पुढे तुम्हाला इथे 5 घरे दिसत आहेत, इथे 4 दिसत आहेत, इथे 3 दिसत आहेत. कारण पॉईंटच्या पुढे एकूण किती घरे आले पाहिजेत? 6 आले पाहिजेत. त्याचा पर्याय एकच आहे, म्हणून हे शॉर्टमध्ये वेळ न घालवता आपण आन्सर काढू शकतो. ऑप्शन ए जे आहे तर त्याचं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 43. खालील वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह वापराल? तर वाक्य काय दिले आपल्याला? किती भयानक वाडा आहे हा. म्हणजे इथे काय, आपण वाड्याला बघून आपण घाबरतो ना, भयानक वाडा असेल तर तेव्हा आपल्या भावना ज्या आहेत तर अचानकपणे आपल्या तोंडातून बाहेर पडतात, तेव्हा आपण काय वापरतो? उद्गारवाचक चिन्ह वापरतो. किती भयानक वाडा आहे हा. तर इथे शेवटी जे आहे तर ते उद्गारवाचक चिन्ह येणार आहे इथे, तेच आपलं आन्सर असेल ऑप्शन बी. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 44. गंगा, सिंधू, चंद्रभागा ही कोणत्या प्रकारच्या नामाची उदाहरणे आहेत? तर आता गंगा, सिंधू, चंद्रभागा ही काय आहेत? तर ती नद्यांची नावे आहेत किंवा एका मुलीची नावे सुद्धा आपण म्हणू शकतो. तर आता हे कशा आहेत? पण विशेष नाव आहेत. कारण गंगा हे काय झालं? सामान्य नाम झालं. त्यामधले नद्या हे सामान्य नाम झालं. त्यामध्ये गंगा, सिंधू, चंद्रभागा हे तिन्ही येतात.
म्हणून हे कसले झाले तर विशेष नामांचे प्रकार आहेत, म्हणून ऑप्शन बी जे आहे तर त्याचं योग्य आन्सर असेल. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 45. काय दिले आपल्याला इथे? दोन संख्यांची बेरीज 12 आहे आणि त्या संख्यांच्या वर्गाची बेरीज 80 असल्यास त्यापैकी मोठी संख्या कोणती? तर हे दोन पर्याय बघून सुद्धा तुम्ही डायरेक्ट ॲज अ आन्सर काढू शकता, पण ट्रॅडिशनल मेथड तुम्हाला मी सांगतो कसं काढायचं ते. तर गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता. आपल्याला काय दिलेलं आहे? दोन संख्यांची बेरीज किती दिलेली आहे? 12 आहे. मग आता इथे काय करायचं? आता दोन संख्या आपल्याला माहीत नाहीत, म्हणून पहिली संख्या काय करायची? x मानायची, आणि दुसरी संख्या काय होणार आहे? दोघांची बेरीज 12 असेल तर दुसरी 12 वजा x होणार आहे. अजून काय दिले? दोघींच्या वर्गाची बेरीज आपल्याला 80 दिलेली आहे. म्हणजे असं आपण म्हणू शकतो, पहिली संख्या काय? x वर्ग, आणि दुसरी संख्या काय? 12 वजा x, म्हणजे हे कंसामध्ये येणार त्याचा वर्ग, दोघांच्या वर्गाची बेरीज 80. तर x वर्गला x वर्ग हे आता a वजा b कंसाचं वर्ग सूत्र वापरायचं. तर काय असतं? a वर्ग वजा 2ab अधिक b वर्ग, म्हणजे a म्हणजे 12चा वर्ग 144 वजा 2 गुणिले 12 गुणिले x म्हणजे वजा 24x अधिक bचा वर्ग म्हणजे xचा वर्ग येईल, बरोबर हे 80. तर आता इथे तुम्ही पाहू शकता, म्हणजे हे x आणि x काय होणार आहे? 2x वर्ग वजा हे 24x होईल, आणि हे 80 वरून तिकडे 144 घ्या, किंवा ह्या त्या 80ला इकडे तुम्ही डावीकडे देखील आणू शकता. म्हणजे मग पुढे काय येणार आहे? 2x वर्ग, 2x हिथून जर कॉमन काढलं तर कंसात काय येणार आहे? x वजा 12 बरोबर हे वजा 64 येईल. तर वजा 64 जर इकडे आल्यावर काय होणार आहे? अधिक 64 येणार आहे. 2x वर्ग वजा 24x अधिक 64 बरोबर 0. तर आता इथे आपल्याला गुणाकार जो आहे तर तो 64 दोन्ही किती? 128 आला पाहिजे, आणि बेरीज जी आहे तर ती वजा 24 आली पाहिजे. असे दोन अवयव शोधायचे आहेत. तर इथे जर तुम्ही पाहिलं वजा 16 आणि वजा 8 यांची जर बेरीज केली तर ती किती येते? वजा 24 येते, आणि यांचा गुणाकार केला वजा वजा अधिक होतं 16 × 28 असे, म्हणजे वजा 16 आणि वजा 8 हे याचे दोन अवयव असतील. म्हणजे असं आपण लिहू शकतो 2x वर्ग वजा 16x वजा 8x अधिक 64 बरोबर 0. तर हे 2x वर्ग वजा 16x म्हणून 2x कॉमन निघेल, कंसात राहील x वजा 8, परत ह्या वजा 8x अधिक 64 मधून वजा 8 कॉमन निघालं, कंसात राहील x वजा 8 बरोबर 0. म्हणजे 2x वजा 8 बरोबर 0 असं आपण घेऊ शकतो दोन कंसाबद्दल एक, आणि हे x वजा 8 बरोबर 0. म्हणजे हे 2x वजा 8, 8 तिकडे गेल्यावर काय होणार? अधिक 8 येणार आहे. 2x बरोबर 8, मग x बरोबर काय? 8 भागिले 2 4, मग x बरोबर 4 आलं, आणि हे x वजा 8 बरोबर 0, x बरोबर काय आलं? 8 आलं. मग त्या संख्या कोणत्या असतील? 4 आणि 8, त्यापैकी मोठी संख्या विचारलेली आहे तर ती 8 येणार आहे. तर इथे पर्यायावरून देखील ही झाली ट्रेडिशनल मेथड. तर पर्यायावरून कसं काढायचं देखील तुम्हाला सांगतो मी आता. बघा इथे काय दिलेलं आहे आपल्याला? दोन संख्यांची बेरीज 12 दिलेली आहे आणि त्यांच्या वर्गाची बेरीज 80 दिलेली आहे. तर समजा त्यातली मोठी संख्या आपल्याला शोधायची आहे. तर पर्याय क्रमांक ए घेतला 4. त्यातली मोठी संख्या 4 जर असेल तर लांब राहिली काय? 12तनं 4 गेले 8 राहिली, तर 4 तर मोठी संख्या येणारच नाही, हा पर्याय गेला. 6 6 12, 6चा वर्ग 36, 6चा वर्ग 36 72 येते, हे पण येणार आहे. 10चा वर्ग आणि राहिलं काय? 12तनं 10 गेले 2, 100 आणि 4 104 होतात, तर 80 विचारले, म्हणून इथे फक्त एकच पर्याय तो 8. म्हणजे 8चा वर्ग आणि 4चा वर्ग, म्हणजे 8 अधिक 4 12 येतं ना. 8चा वर्ग 64, 4चा वर्ग 16, दोघांची बेरीज किती येते? 80 येते. म्हणून तो पर्यायावरून डायरेक्ट तुम्ही आन्सर काढू शकता. त्यातली मोठी संख्या कोणती असणार आहे तर ती 8 असणार आहे, ऑप्शन बी मध्ये दिलेला आहे. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 46. तर आता इथे आपल्याला कोणतं अक्षर भरता येईल ते इथे आपल्याला शोधायचं आहे. तर इथे झूम करून थोडं पाहूयात. तर याप्रमाणे हे आपल्याला जे आहे तर ती इंग्लिश एक अंकमाला दिलेली आहे, अक्षरमाला दिलेली आहे. तर असं दिलेलं असतं तेव्हा काय करायचं? ह्या एकूण किती आहेत त्या मोजायच्या. इथे जर तुम्ही मोजल्या तर एकूण जे आहे तर ते 15 आहेत. तर 15चे तुम्ही 3-3चे गट करू शकता किंवा 5-5चे गट करू शकता. तर इथे जर आपण 5-5चे गट केले तर C.CCB, CA.CB, म्हणजे इथे जर तुम्ही पाहिलं तर परत CAC.B, म्हणजे CACCB इथे येतं. CACCB याप्रमाणे हे गट तयार होतात. मग इथे पहिल्या गटात काय येणार आहे? C नंतर डॉट आहे म्हणून इथे A येणार आहे. CACCB हे झालं. त्यानंतर परत CACCB म्हणजे एक C गायब आहे, म्हणजे इथे C आलं. परत CACC म्हणजे दुसरं C गायब आहे म्हणून इथे देखील C येणार. म्हणजे ACC हे जे आहे तर ते या गटामध्ये योग्य बसेल. तर ACC हे तुम्हाला कुठे दिलेलं आहे तर हे ऑप्शन ए मध्ये दिलेलं आहे.
तर ACC जे आहे तर ते इथे रिकाम्या जागी भरणार आहे, म्हणून ऑप्शन ए जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 47. तर हा देखील अतिशय सोपा प्रश्न आहे. तर इथे लक्षात घ्या, 1 2 3 4 5 6 7 आणि 9 गुणिले 72 करायचं. तर इथे एकूण संख्या किती आहे त्या मोजायच्या 8 आणि इथे किती 72 आहे. 72ला जर 8 न भागलं तर किती येतं 9 येतं. मिसिंग संख्या कोणती 8. 8 जे आहे तर ते 9 वेळेस लिहायचं किंवा डायरेक्ट तुम्ही गुणाकार देखील करू शकता. मग ह्याला 1 2 3 4 5 6 7 9 याला जर 72 ने गुणलं तर सरळ त्यापेक्षा बाकीच तुम्ही शॉर्ट ट्रिक वापरण्यापेक्षा सध्या 2 अंकी संख्येचा गुणाकार आहे, गुणाकार करून टाका. ऑप्शन ए मधला आन्सर तुम्हाला भेटून जाईल 9 वेळेस 8. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 48. तर काय दिले आपल्याला इथे, प्रश्न चिन्हाच्या जागी काय येईल. तर 121 169 225. तर 121 11चा वर्ग आहे, 169 13चा वर्ग आहे, 225 15चा वर्ग आहे. म्हणजे 2 2 ने फरक वाढत गेलाय. तर पुढचा येणारा 17चा वर्ग असणार आहे. 17चा वर्ग किती असतो 289. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येणार आहे 289. ऑप्शन ए मध्ये दिलेलं आहे तेच आपलं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 49. तर काय दिले आपल्याला इथे, खालीलपैकी कोणत्या संख्येचा वर्ग ही 3 अंकी मोठ्यातील मोठी संख्या येईल. 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या असणारा वर्ग खालीलपैकी कोणता आहे. तर पर्याय काय दिलेत 29 30 31 आणि 32. तर यापैकी इथे जर तुम्ही पाहिलं तर सर्वांचे वर्ग तुम्हाला मी सांगतो. 29चा वर्ग किती असतो 841, 30चा वर्ग 900, 31चा वर्ग किती असतो 961 आणि 32चा 1024. इथे आपल्याला काय विचारले 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणाचा वर्ग येईल. तर 31च्या पुढे 32 हे 1000च्या वर जातं, 3 अंकी राहत नाही ते, म्हणून 961 जो आहे तर तो 31चा वर्ग येतो. म्हणून 3 अंकी मोठ्यात मोठी वर्ग संख्या खालीपैकी कोणाचा येईल तर तो 31चा येतो 961. म्हणून ते जे आहे तर ते ऑप्शन सी आपलं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 50. सन 1974 साली भारताने कोणत्या ठिकाणी आपली पहिली अणुचाचणी केली. तर 1974 साली 19 मे 1974ला राजस्थानातील पोखरण या ठिकाणी जी आहे तर ती आपली पहिली अणुचाचणी घेण्यात आली होती. त्याचं नाव काय होतं आणि बुद्ध हसला हे त्याचं म्हणजे सांकेतिक नाव होतं. आणि दुसऱ्या अजून 2 चाचण्या पोखरणलाच घेण्यात आल्या, पण वर्ष बदललं होतं 1998ला. तारीख काय होती 11 मे व 13 मे हे लक्षात ठेवा. हे देखील त्यावेळी देखील 2 अणुचाचण्या पोखरणलाच घेण्यात आल्या होत्या. आणि त्याची जे म्हणजे सहाय्यक म्हणजे मुख्य कोण होते त्या अणुचाचण्यांचे तर आपले मिसाईल मॅन डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या नियंत्रणात त्या घेण्यात आलेल्या होत्या. तर पोखरण या ठिकाणी जी आहे तर ती अणुचाचणी घेण्यात आलेली होती पहिली. तर श्रीहरिकोटाला आपले उपग्रह दळणवळण म्हणजे केंद्र आहेत. तुंबाला देखील आहे. जैतापूरला अणुऊर्जा प्रकल्प आहे. तर प्रश्न क्रमांक 51 तुम्ही इथे पाहू शकता. 3 अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या व 2 अंकी लहानात लहान मूळ संख्या यांच्या बेरजेत कोणत्या संख्येचा वर्ग मिळवल्यास 32 या संख्येचा वर्ग मिळेल. तर आता इथे तुम्ही 2 पद्धतीने ते आन्सर काढू शकता. प्रयत्न देखील तुम्ही आन्सर काढू शकता किंवा आपल्या डायरेक्ट मेथडने तुम्ही आन्सर काढू शकता. तर गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता काय दिलेलं आहे. 3 अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या कोणती येणार आहे तर 997 येते व 2 अंकी लहानात लहान मूळ संख्या कोणती येते 11 येते. म्हणजे यांची जी आहे तर ती बेरीज करायची आपल्याला. यांची जर बेरीज केली 997 अधिक 11 जर केलं तर किती येतं 1008 ही जी आहे तर ती बेरीज येते. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे या बेरजेमध्ये अजून किती संख्या ॲड केली तर ती 32चा म्हणजे आपल्याला एक वर्ग संख्या मिळणार आहे. तर 32चा वर्ग मिळणार आहे. तर 32चा वर्ग किती असतो 1024 असतो. तर आता इथे 1024 आहे आणि आपला आन्सर किती आलेला आहे 1008 आलेला आहे. त्यामधून आपण ते वजा करूया. म्हणजे 1024 मधून जर 1008 वजा केले तर त्याचं वजा बाकी येते 16 आणि 16 जो आहे तो 4चा वर्ग आहे. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल 3 अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या आणि 2 अंकी लहानात लहान मूळ संख्या यांच्या बेरजेमध्ये 4चा वर्ग जर आपण मिळवल्यास आपल्याला काय मिळणार आहे 32चा वर्ग मिळणार आहे. म्हणजे आपला आन्सर काय असेल तर 32 या संख्येचा वर्ग मिळवण्यासाठी आपल्याला त्यामध्ये 4चा वर्ग ॲड करावा लागेल म्हणजे 16 ॲड करावा लागेल. ऑप्शन सी जे आहे तर त्याचं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 52. तर गणितात दिल्याप्रमाणे इथे तुम्ही पाहू शकता काय दिलं आपल्याला
सुनीलने अनिलकडून 3 वर्षे वापरलेले एक जुने यंत्र 7,29,000 रुपयास विकत घेतले. जर घसाऱ्याच्या दसे 10 धरला, म्हणजे घसाऱ्याचा दर जो आहे तर तो दर साल दर शेकडा 10 धरला, तर अनिलने ते यंत्र किती रुपयास घेतले होते. म्हणजे अनिलनं ते यंत्र सुरुवातीला किती रुपयास घेतले, म्हणजे त्या यंत्राची आपल्याला मूळ खरेदी किंमत काढायची आहे. तर त्याने विकलेली किंमत आपल्याला दिलेली आहे 7,29,000 आणि त्यामध्ये त्याला 3 वर्ष त्याने वापरले आणि दरवर्षी त्याला घसारा किती झाला आहे, 10चा झाला आहे, 10% घसारा झाला आहे. तर त्यावरून आपण कसं काढतो हे, तर गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता. आपल्याला काय काय दिलेलं आहे, सुनीलची विक्री किंमत दिलेली आहे त्या यंत्राची किती, 7,29,000 रुपये. त्याला आपण पी मानूया. यन बरोबर म्हणजे काळ किती दिला आहे, 3 वर्षे त्यानं ती वस्तू वापरली आहे म्हणून यन बरोबर 3 वर्षे. घसारा दर साल दर शेकडा किती आहे, 10%. 10% त्यातनं घसारा आपल्याला दरवर्षी वजा करायचा आहे. आणि चक्रवाढ व्याज किती आहे, तर म्हणजे चक्रवाढ व्याज पद्धतीने जे आहे तर ते आपण हे गणित सोडवतो. तर कसं सोडवतो, तर अमाऊंट काढतो आपण. ए म्हणजेच खरेदी किंमत त्या वस्तूची आपण कशी काढतो, तर पी भागिले 1 वजा R/100 कंस पूर्ण त्याचा घातांक जो आहे तर तो यन. यन म्हणजे काय, किती वर्ष जे आहे तर ती त्याने म्हणजे वापरलेलं आहे. तर आता इथे फक्त अधिक चिन्ह कधी असतं, जेव्हा जर घसारा नसेल म्हणजे प्लसमध्ये जर असेल तर ते अधिक चिन्ह असतं, घसारा असेल तर ते वजामध्ये असतं. तर इथे फक्त लक्षात ठेवा. तर पी किती आहे आपलं, 7,29,000 भागिले 1 वजा आर किती आहे, 10 आहे, 10% दिलेला आहे. म्हणजे दर साल दर शेकडा घसारा 10 दिला आहे, भागिले 100 आणि किती वर्ष वापरले म्हणून यन इथे घातांक 3 येणार आहे. मग इथे जर तुम्ही पाहिलं तर 7,29,000 भागिले हे 1 वजा 10चे 100, तर 10 1 10 आहे, इथे आपण 10 10 100 करू शकतो. आणि हे जर आपण अपूर्णांकात रूपांतर केलं ह्याचं 10 1 10 वजा 1 म्हणजे 9/10 इथे येणार आहे. आपल्याला काय मिळणार आहे, 9/10 मिळणार आहे आणि कंसाचा घन. तर इथे असं आपण देऊ शकतो, 7,29,000 भागिले 9/10 कंसाचा घन बरोबर. तर आता इथे 10चा घन जे आहे तर ते वर जाणार, म्हणजे 7,29,000 गुणिले 10चा घन 1,000 भागिले हे 9चा घन 729. तर इथे जर तुम्ही भागलं 729 1 729 वरच्या 2 शून्य ह्या 3 शून्य आणि इकडे 1000, म्हणजे 1000 गुणिले 1000 जर केलं तर ते किती येतं, 10 लाख येतं. म्हणजे 10 लाख जी आहे तर ती काय असणार आहे, सुनीलच्या जी वस्तू होती अगोदरची त्याची मूळ खरेदी किंमत आपल्याला मिळालेली आहे किती, 10 लाख रुपये. म्हणजे 10 लाख रुपये जे आहे तर त्या वस्तूची मूळ किंमत असेल. हेच आपलं योग्य आन्सर असणार आहे. म्हणजे तर इथे ऑप्शन बी मध्ये आपल्याला दिसत आहे, तर त्या वस्तूची मूळ किंमत जी आहे तर ती 10 लाख रुपये असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 53. तर काय दिले आपल्याला इथे, अमीरने 2,000 रुपयांच्या जितक्या नोटा बँकेत भरल्या तितक्याच नोटा 1,000 व 200 रुपयांच्या भरल्या. जर त्याने एकूण रक्कम 16,000 रुपये बँकेत भरली असेल तर त्याने भरलेल्या नोटेची एकूण संख्या किती असेल. म्हणजे आता त्याने काय केले, 2,000च्या 1,000च्या व 200 रुपयाच्या प्रत्येकी म्हणजे समान समान नोटा त्याने बँकेत भरलेल्या आहेत व त्याची एकूण रक्कम जी किती झाली आहे 16,000 रुपये त्याने एवढ्या नोटांची मिळून त्याने बँकेत भरलेली आहेत. तर आता त्या प्रत्येक नोटांची संख्या आपल्याला काढायची आहे. म्हणजे समान संख्या आहे 3 नोटांची, पण तिन्ही नोटा किती आहेत एकूण ते आपल्याला काढायचं आहे. तर आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता. आपल्याला काय काय दिलेलं आहे, 2,000 रुपयेच्या जितक्या नोटा तितक्याच त्याने काय केले आहेत, 1,000 व 200च्या नोटा भरलेल्या आहेत. तर आता काय करूया, 2,000च्या नोटा ज्या आहेत तर सुरुवातीला आपण त्या एक्स मानूया. आता समान नोटा त्याने 1,000 रुपयाच्या भरलेत, मग 1,000च्या सुद्धा एक्सच येणार आहेत आणि समान नोटा 200च्या भरलेत, म्हणजे 200च्या सुद्धा एक्सच नोटा येणार आहेत. मग एकूण रक्कम त्याने किती भरलेली आहे, 16,000 रुपये बँकेत त्याने भरलेले आहेत. म्हणजे 16,000 बरोबर आपण असं देऊ शकतो, 2,000च्या किती नोटा आहेत, 100 नोटा आहेत. म्हणजे 2,000 गुणिले 100 काय असेल त्याची किंमत होईल आणि 1,000च्या सुद्धा 100 नोटा आहेत. म्हणजे 1,000 अधिक 1,000 गुणिले 100 आणि अधिक हे 200च्या किती नोटा आहेत तेवढे गुणिले 100 म्हणजे 200 एक्स येईल. हे 2,000 हे 1000 आणि हे 200 किती येतं, 3200 एक्स येतं. म्हणजे 16,000 बरोबर 3200. आता हे 3200 इकडे गुणाकारात आहे, इकडे भागाकारात जाईल. 16,000 भागिले 3200 होईल. ह्या 2 शून्याला ह्या 2 शून्य गेल्या, राहिलं काय 160 भागिले 32, 32 पंचे 160. म्हणजे एक्स बरोबर किती आलेला आहे, 5. म्हणजे आपल्याला एकूण नोटा विचारले. आता इथे 5 जे आहे तर ती फक्त एक म्हणजे समान नोटा आहेत ना तिघांच्या, कारण 2,000च्या 5 नोटा असणार आहे, त्या 1,000च्या 5 नोटा व 200च्या 5 नोटा यांची तुम्ही बेरीज देखील करू शकता. म्हणजे एकूण किती नोटा आहेत तर त्या
5 अधिक 5 अधिक 5 म्हणजे एकूण 15 नोटा आहेत. हे आपलं योग्य आन्सर असणार आहे. तर काय मुले काय करतात, इथेपर्यंत आन्सर काढतात 5 आणि तेच पर्यायामध्ये दिलेलं असतं, तेच लगेच टिक करून मोकळे होतात. तर इथे लक्षात घ्या एकूण नोटा विचारलेल्या आहेत, कारण तिघांच्या समान समान आहेत म्हणून 5 गुणिले 3 5 त्रिक 15 किंवा तिघांची बेरीज करा 5 अधिक 5 अधिक 5 15 ते आपलं आन्सर येईल. आणि तुम्ही नोटा ह्या ज्या आहेत तर ते गुणून तुम्ही टोटल रक्कम काढू शकता, ती 16,000च येणार आहे. तर 15 ऑप्शन जे आहे तर ते आपल्याला ऑप्शन बी मध्ये दिसत आहे, तेच आपलं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 54. x वर्ग अधिक x वजा 72 x वर्ग अधिक x वजा 72 या राशीचे अवयव खालीलपैकी कोणते असतील. तर अवयव पाडायची एक टेक्निक असते. तर आता इथे लक्ष घ्या, इकडे तुम्हाला किती दिसत आहे, 72 दिसत आहे आणि इकडे किती दिसत आहे, x या जागी 1 दिसत आहे. म्हणजे आपल्याला इथे काय पाहिजे, बेरीज जी आहे तर ती अधिक 1 आली पाहिजे आणि गुणाकार जो आहे तर तो वजा 72 आला पाहिजे. तर अशा कोणत्या दोन संख्या आहेत ज्यांचा गुणाकार वजा 72 आणि अधिक 1 होतो. तर वजा 72 म्हणजे काय, 9 8 72 येते, म्हणजे वजा 9 आणि अधिक 8 असं जर तुम्ही केलं, सॉरी अधिक 9 आणि वजा 8 असं जर तुम्ही केलं तर काय येणार आहे, 9 8 72. पण इथे 1 वजा 1 अधिक असल्यामुळे हे वजा 72 येईल आणि अधिक 9 मधून वजा 8 गेले, काय राहणार आहे, 1 राहणार आहे, म्हणजे अधिक x. म्हणजे इथे आपल्याला अवयव काय मिळाले, x अधिक 9 आणि x वजा 8. तर x अधिक 9 आणि x वजा 8 हे कशामध्ये दिसते तुम्हाला, तर हे ऑप्शन ए मध्येच तुम्हाला दिसत आहे. तेच जे आहे तर ह्या पदावलीची जे आहे तर ते अवयव असणार आहेत. ऑप्शन ए जे आहे तर आपलं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 55. 3 व्यक्तींच्या वयांची सरासरी 24 वर्षे असून त्यांच्या वयाचे गुणोत्तर हे 2:3:7 आहे. तर त्यापैकी सर्वात लहान व्यक्तीचे वय किती. तर आता सर्वात लहान गुणोत्तर हे 2 आहे, म्हणजे तर त्या व्यक्तीचे वय आपल्याला काढायचं आहे. तर कसं काढतो आपण हे, तर गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता. आपल्याला काय काय दिलेलं आहे, 3 व्यक्तींच्या वयांची सरासरी दिलेली आहे, किती, 24 वर्षे दिलेली आहे. तर आता मग 3 व्यक्तींच्या वयाची बेरीज काय असणार आहे, तर सरासरी गुणिले एकूण व्यक्ती म्हणजे 24 गुणिले 3 म्हणजे किती, 72 वर्षे. म्हणजे त्या 3 व्यक्तींच्या वयाची बेरीज जी आहे तर ती 72 वर्षे असणार आहे. तर आता तिघांच्या वयाचे गुणोत्तर दिलेलं आहे आपल्याला त्या 3 व्यक्तीच्या 2:3:7. हे जर आपण x प्रमाणात घेतलं तर पहिल्या व्यक्तीचं वय 2x, दुसऱ्या व्यक्तीचं वय 3x व तिसऱ्या मोठ्या व्यक्तीचं वय 7x होईल. आता ह्या तिघांच्या वयाची बेरीज मिळून किती, 72 आलेली आहे आपली. म्हणजे 2x अधिक 3x अधिक 7x बरोबर 72 असं आपण म्हणू शकतो. म्हणजे 2 आणि 3 5, 5 आणि 7 किती, 12, म्हणजे 12x बरोबर हे 72. तर आता 12 इकडे गुणाकारात आहे, तिकडे 72ला ते भागाकारात जाईल. म्हणजे x बरोबर 72 भागिले 12, 12 1 12, 12 संग 72, म्हणजे x ची किंमत आपल्याला मिळालेली आहे 6. तर आपल्याला काय विचारले गणितात, सर्वात लहान व्यक्तीचे वय किती. तर लहान व्यक्तीचे वय काय असणार आहे, 2x हे गुणोत्तर लहान आहे, म्हणजे 2x म्हणजे 2 गुणिले 6, 6 दोन्ही किती, 12, म्हणजे 12 वर्ष जे आहे तर ते लहान व्यक्ती जो आहे तर त्यापैकी त्याचं वय असणार आहे. मधल्या व्यक्तीचं विचारलं असतं तर ते 6 त्रिक 18 वर्ष आलं असतं आणि मोठ्या व्यक्तीचं विचारलं असतं तर 6 7 42, म्हणजे कोणतंही तुम्ही काढू शकता. तर आपल्याला फक्त लहानाचं विचारलेलं म्हणून ते 12 येणार आहे. तर 12 हे जे ऑप्शन आहे तर ऑप्शन सी मध्ये दिलेलं आहे, तेच आपलं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 56. फक्त 2 अंकी संख्येत 2 हा अंक किती वेळा येतो. तर एक लक्षात घ्या, 2 पासून ते 9 पर्यंत, 2 म्हणजे 2 पासून 9 पर्यंत कसे, 2 3 4 5 6 7 8 9 हे 2 पासून ते 9 पर्यंत जे अंक असतात 1 ते 100 मध्ये किती वेळेस येतात, तर 20 वेळेस येतात. तुम्ही लक्षातच ठेवा, कारण कधीही काही प्रश्न विचारू शकतात. म्हणजे 2 ते 9 पर्यंत जे अंक आहेत तर ते 1 ते 100 मध्ये किती वेळेस येतात, तर ते 20 वेळेस येतात. तर आपल्याला इथे काय विचारलेलं आहे, 2 हा अंक किती वेळेस येतो. तर आता इथे फक्त 2 अंकी संख्या विचारली, तर म्हणजे आपल्याला सुरुवातीचा 1 2 त्यातनं वजा करावं लागेल. म्हणजे ह्या 20 मधून 1 जर 2 वजा केला, 1 जर वजा केलं तर किती राहिलं, 19. म्हणजे 2 हा अंक फक्त 2 अंकी संख्या म्हटलेला आहे. म्हणजे 11 पासून 99 पर्यंत किती वेळेस असणार आहे, तर तो एकूण 19 वेळेस असणार आहे. फक्त 1 नंबरचा 1 अंकी संख्येचा 2 त्यातनं वगळायचा आपल्याला. म्हणजे ऑप्शन बी जे आहे तर त्याचं योग्य आन्सर असणार आहे. 2 हा अंक 2 अंकी संख्येत म्हणजे 11 ते 99 यामध्ये किती वेळेस येतो, तर तो 19 वेळेस येतो. तर तुम्ही मोजून देखील पाहू शकता. फक्त हे डायरेक्ट तुम्ही लक्षात ठेवा, एकूण ते 20 वेळेस येतात. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 57. 44 सेंटीमीटर
परिमिती असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ हे 44 सेंटीमीटर परिघ असणाऱ्या वर्तुळाच्या क्षेत्रफळापेक्षा कितीने कमी असेल। म्हणजे आता 44 सेंटीमीटर परिमिती आपल्याला चौरसाची दिलेली आहे, त्याचं क्षेत्रफळ आपल्याला काढावं लागेल आणि 44 सेंटीमीटर हा वर्तुळाचा परिघ दिलेला आहे, त्याचं देखील आपल्याला क्षेत्रफळ काढावं लागेल व दोघांची वजाबाकी करावी लागेल, त्याचं आपलं आन्सर असणार आहे। तर आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता, तर हा चौरस आहे, तर याची जी परिमिती आहे तर ती 44 सेंटीमीटर दिली आहे। परिमिती म्हणजे काय असते चौरसाची, चारही बाजूंची बेरीज, 44 भागिले 4 जर केलं तर किती, तर 11, म्हणजे 11 11 11 11 ह्या चौरसाच्या 4 बाजू आहेत। तर चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय असतं, बाजूचा वर्ग असतं, बाजू आहे 11, 11चा वर्ग किती 121, म्हणजे 121 सेंटीमीटर वर्ग हे काय झालं चौरसाचे क्षेत्रफळ आलं। त्याप्रमाणे आपल्याला आता वर्तुळाचं काढायचं आहे, तर हा वर्तुळ आहे इथे, तर वर्तुळाचं परिघ आपल्याला दिलेलं आहे, किती दिलेलं आहे 44 सेंटीमीटर दिलेलं आहे। वर्तुळाचा परिघ बरोबर काय असतं पाय डी किंवा 2 पाय आर असतं। तर आता आपल्या डायमीटर आपल्याला काढायचं, मी पाय डी घेऊयात आपण, म्हणजे परिघ बरोबर किती, म्हणजे परिघ 44 दिलेला आहे बरोबर पाय डी, पायची किंमत 22/7 आणि डीला डी म्हणजे डायमीटर त्याचा व्यास। तर हे 22/7 आहे, तिकडे गेल्यावर 722 होईल, उलट होईल, 44 गुणिले 722, 22 एके 22, 22 दोन्ही 44 आणि 7 दोन्ही किती 14, म्हणजे आपल्याला डायमीटर म्हणजे त्या वर्तुळाचा व्यास मिळालेला आहे 14 सेंटीमीटर। मग रेडियस काय असणार आहे त्याची 14/2 म्हणजे 7 सेंटीमीटर जे आहे तर त्या वर्तुळाची त्रिज्या असेल। मग वर्तुळाचे क्षेत्रफळ आपण कसं काढतो, पाय आर वर्ग, पायची किंमत 22/7, आरचा वर्ग म्हणजे 7चा वर्ग किती 49, 7 एके 7, 7 7 49, 22 7 154, म्हणजे क्षेत्रफळ किती आलं आपल्याला वर्तुळाचं 154 सेंटीमीटर स्क्वेअर आलेलं आहे। तर आपल्याला काय करायचं आहे, त्या क्षेत्रफळामध्ये चौरसाच्या आणि वर्तुळाचा किती फरक आहे हे काढायचं आहे। मग किती फरक असणार आहे, हे 154 मधून हे 121 वजा केलं तर किती येतं 33 सेंटीमीटर स्क्वेअर, म्हणजे एवढा जो आहे तर तो दोन्ही चौरस आणि वर्तुळांच्या क्षेत्रफळामध्ये फरक असणार आहे 33 सेंटीमीटर स्क्वेअर, म्हणजे तर 33 जे आहे तर ते आपल्याला ऑप्शन ए मध्ये दिसत आहे, त्याचं आपलं योग्य आन्सर असणार आहे। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 58, तिकिटाची किंमत %20 ने वाढल्यामुळे खप जो आहे तर तो 10% ने कमी झाला, तर त्या उत्पन्नात वाढ अथवा घट किती झाली, म्हणजे वाढ किंवा घट यावरती आधारित हा प्रश्न आहे। तर यामध्ये सुरुवातीला जे आहे तर किमतीमध्ये 20% वाढ झाली, त्यामुळे त्याचा खप जो आहे तर तो 10% ने ढासळला म्हणजे कमी झाला। तर आपल्याला पर्सेंटेज वाढ किंवा पर्सेंटेज घट काढायचं आहे, तर कसं काढतो आपण हे, तर गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता, तर तिकिटाची किंमत कितीने वाढलेली आहे 20% ने वाढलेली आहे, आणि तिकिटाचा खप जो आहे तर तो किती टक्क्याने कमी झालेला आहे, तर तो 10% ने कमी झालेला आहे, म्हणजे कमी झालेला त्याला आपण वाय मानूया आणि वाढलेली किंमत आहे त्याला आपण एक्स मानूया। म्हणजे आता आपण ह्याच्यानुसार पर्सेंटेज वाढ किंवा घट यानुसार कसा फॉर्म्युला असतो, आता सुरुवातीला वाढ झाली म्हणून प्लस एक्स घेतो आपण, नंतर घट झाली म्हणून वजा वाय घेतो, नंतर एक्स गुणिले वाय, आता वजा गुणिले अधिक काय होणार वजा होणार आहे, म्हणजे एक्स वाय भागिले 100 या सूत्रानुसार आपण हे काढतो। म्हणजे जिथं एक्स आहे तिथं 20% किंमत ठेवा आणि जिथं वाय आहे तिथं घट झालेली किती 10 ठेवा तिथं, म्हणजे हे 20 एक्सच्या जागी 20 आलं, या वायच्या जागी 10 आलं, आणि 20 10 किती 200, पण किती वजा 200 येणार भागिले हे 100, म्हणजे हे 20 मधून 10 गेले हे 10 राहिले, आणि हे 200 भागिले 100 म्हणजे किती 2 आलं, 200 भागिले 100 म्हणजे हे किती 2 येणार, म्हणजे पर्सेंटेज वाढ जी आहे तर ती 10 वजा 2 म्हणजे किती 8% जे आहे तर ती एकूण वाढ जी आहे तर त्यामध्ये होणार आहे, तेच आपलं योग्य आन्सर असेल 8% वाढ। तर 8% वाढ कशामध्ये दिलेलं आहे आपल्याला, ऑप्शन बी मध्ये दिलेलं आहे, तेच आपलं योग्य आन्सर असणार आहे। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 59, विकासने एक घड्याळ 6540 रुपयास व दुसरे घड्याळ 3460 रुपयास खरेदी केले व ती दोन्ही घड्याळे त्याने 10900 रुपयांना विकली, तर त्या व्यवहारात शेकडा नफा अथवा शेकडा तोटा किती झाला असेल त्याला। म्हणजे काय केले विकासनं, एक घड्याळ पहिले घेतले 6540 रुपयाचं आणि दुसरे घड्याळ घेतले 3460 रुपयाचं, आणि त्या दोन्ही घड्याळ जे आहेत तर त्याने परत काय केली ती विकलेली आहेत, 10900 रुपयांना विकलेली आहेत, तर त्या व्यवहारात त्याला शेकडा नफा झाला का शेकडा तोटा झाला हे आपल्याला काढायचं आहे। तर कसं काढतो आपण ते, तर गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही ते पाहू शकता। तर विकासने जे आहे तर ते पहिले घड्याळ जे आहे तर त्याची खरेदी किंमत किती आहे, विकासने खरेदी केलेली
6,540 आणि दुसऱ्या घड्याळाची खरेदी किंमत किती आहे त्याची, तर ती 3460. या दोघांची जर बेरीज केली तर आपल्याला एकूण खरेदी किंमत मिळणार आहे. तर एकूण खरेदी किंमत किती झाली, तर ती 10,000 झाली. म्हणजे 6,540 अधिक 3460 केलं तर ते 10,000 येतं. म्हणजे एकूण त्याची खरेदी किंमत आपल्याला मिळालेली 10,000 रुपये. त्याने काय केले, ती दोन्ही घड्याळे 10,900 रुपयाला विकली. म्हणजे विक्री किंमत आपल्याला 10,900 दिलेली आहे. मग यातून आपल्याला काय मिळणार आहे, नफा मिळणार आहे, कारण विक्री किंमत जास्त आहे. नफा बरोबर काय असतं मग, विक्री किंमत वजा खरेदी किंमत. विक्री किंमत आहे 10,900, त्यामधून खरेदी किंमत 10,000 वजा केली तर किती आलं, 900 आलं. 900 हा आपला नुसता नफा आला. तर आपल्याला काय काढायचा आहे, शेकडा नफा काढायचा आहे. मग शेकडा नफा बरोबर काय असतं, नफा भागिले खरेदी किंमत गुणिले 100. नफा आहे 900, खरेदी किंमत आहे 10,000 गुणिले 100. तर हे 1 2 3 4 शून्याला ह्या 1 2 3 4 शून्य गेले. राहिलं काय, फक्त 9 गुणिले 1 म्हणजेच 9. म्हणजे शेकडा नफा जो आहे तर तो किती झाला आहे विकासला, तर एकूण 9% झालेला आहे. म्हणजे आपला आन्सर काय असेल तर इथे 9 इथे तुम्हाला 2 ठिकाणी दिसत आहे, पण इथे तोटा दिलेला आहे बघा. तर आपल्याला काय झालेला आहे, नफा झालेला आहे. म्हणून ऑप्शन डी जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असेल. काही मुले इथे पर्यायावर फक्त उत्तर बरोबर काढतात पण टिक करताना चुकतात. तर त्या सिली मिस्टेक तुम्ही टाळत जावा. तर ऑप्शन डी जे आहे तर ते शेकडा 9% नफा झालेला आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 60. रामरावांकडून श्यामरावांनी 26 जानेवारी 2016 पासून ते 21 मार्च 2016 या तारखेपर्यंत दररोज 1.5 लिटर दूध घेतले. दुधाचा दर 47 रुपये प्रति लिटर होता. तर त्यांनी एकूण किती रुपये दुधाचे बिल रामरावांना दिले. म्हणजे आता रामरावांनी जे आहे तर ते काही दूध जे आहे तर ते श्यामरावांना त्याने घातलेलं आहे 26 जानेवारी ते 21 मार्च 2016 दरम्यान. तर आता ते 2016 देखील महत्त्वाचं आहे कारण हे लीप वर्ष आहे. तर आता दुधाचा भाव किती आहे, 47 रुपये प्रति लिटर आहे. तर आता आपल्याला काय करावं लागेल, अगोदर एकूण दिवस काढावे लागतील, किती दिवस त्यांनी दूध घातले, त्यावरून आपल्याला काय मिळणार आहे, किती लिटर दूध घातले ते नंतर आपल्याला मिळेल. व जेवढं लिटर दूध घातले त्याला आपल्याला काय करायचं आहे, 47ने गुणायचं आहे. म्हणजेच आपल्याला किती रुपये द्यावे लागतील हे रक्कम भेटून जाईल. तर गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही ते पाहू शकता. तर श्यामरावांनी जे आहे तर ते 26 जानेवारी 2016 पासून ते 21 मार्च 2016 पर्यंत जे आहे तर ते रामरावांकडून दूध घेतलेले आहे. तर आता दुधाचा दर त्यांनी दिलेला 47 रुपये प्रति लिटर दराने घेतलेला आहे. व किती घेतलेला आहे, 1.5 लिटर प्रतिदिन, म्हणजे दिवसाला 1.5 लिटर त्यांनी दूध घेतलेलं आहे. तर आता एकूण दूध जे आहे तर ते काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, एकूण अगोदर दिवस काढावे लागतील. म्हणजे जानेवारी 26 जानेवारी म्हणजे 26 27 28 29 30 31, म्हणजे जानेवारीचे 6 दिवस, हे लीप वर्षामधून फेब्रुवारीचे 29 दिवस व मार्च 21 पर्यंत घातले म्हणून हे 21 दिवस. या सर्वांची जर बेरीज केली 29 6 35 आणि 21 किती येतात, 56. म्हणजे एकूण जे आहे तर ते त्यांनी 56 दिवस दूध घातलेलं आहे 1.5 लिटर प्रतिदिन. म्हणजे एकूण दूध किती झालं, 56 गुणिले 1.5 जर केलं तर ते येतं 84 लिटर. म्हणजे एकूण जे आहे तर ते रामरावांनी किती, एकूण 84 लिटर दूध जे आहे तर ते त्यांनी घातलेलं आहे श्यामरावांना. तर आता 84 लिटर दुधाची किंमत आपल्याला काढायची आहे. म्हणजे एकूण रक्कम किती येणार आहे, 84 लिटर दूध आणि 47 रुपये प्रति लिटर आहे म्हणून गुणिले 47, यांचा जर गुणाकार केला तर तो येतो 3,948 रुपये. म्हणजे एकूण त्यांना 3,948 जे आहे ते श्यामरावांनी रामरावांना द्यावे लागतील. म्हणजे आपला आन्सर काय असेल तर इथे ऑप्शन बी मध्ये तुम्हाला दिसत आहे 3,948 रुपये जे आहे तर ते रामरावांना त्यांनी दिले असतील. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 61. तर काय दिलेलं आहे आपल्याला इथे, रामरावांनी 13 क्विंटल गहू 3250 रुपये प्रति क्विंटल दराने व 23 क्विंटल सोयाबीन 4,350 रुपये प्रति क्विंटल दराने एका अडत व्यापारास विकले. व्यापाऱ्याने त्यावर 3% दराने अडत आकारली तर रामरावांना किती रुपये मिळतील. म्हणजे रामरावांनी काय केले, 13 क्विंटलचं गहू विकले 3250 रुपये प्रति क्विंटल दराने व 23 क्विंटलचं सोयाबीन 4350 रुपये प्रति क्विंटल दराने विकले. म्हणजे आपल्याला एकूण 13 क्विंटल हे गहू आणि 23 क्विंटल सोयाबीन यांची एकूण किंमत काढावी लागेल. व त्याने काय केले, अडत व्यापाऱ्यास म्हणजे एका अडत व्यापाऱ्यास विकले आणि त्यावर व्यापाऱ्याने काय केले, 3% दराने अडत आकारली. तर 3% अडत वजा करून आपल्याला
रामरावांनी किती रुपये मिळतील हे आपल्याला इथे काढायचं आहे. तर कसं काढतो आपण हे, तर गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता. आपल्याला काय काय दिलेलं आहे, 13 क्विंटल गहू रामरावांनी 3250 दराने विकले. म्हणजे 3250 गुणवले हे 13 क्विंटल केलं तर त्याची रक्कम किती येते, 42,250 रुपये. आणि 23 क्विंटल सोयाबीन जे आहे तर ते 4,350 रुपये दराने त्यांनी विकलेले आहे. मग 23 क्विंटल त्या सोयाबीनची किंमत किती येणार आहे, 23 गुणवले प्रति क्विंटल रेट किती आहे, 4,350. मग यांचा जर गुणाकार केला तर तो येतो 1,50,000. तर आता एकूण त्यांनी किती रुपयाचं विक्री केलेली आहे, ह्या दोघांची गहूची आणि सोयाबीनची मिळून किती, हे 42,250 अधिक हे 1,50,000. यांची जर बेरीज केली तर ती येते 1,42,300. म्हणजे एवढ्या रुपयांची जी आहे तर त्यांनी विक्री केलेली आहे रामरावांनी. तर आता तेवढ्या विक्रीवर त्यांना काय करावे लागले, शेकडा 3% जी आहे तर ती अडत त्यांना द्यावी लागलेली आहे. आता शेकडा 3% ह्याचा आपल्याला काढावं लागेल 1,42,300च्या. ते जर आपण काढलं तर गुणवले 300 हे जर केलं तर 2 शून्याला ह्या 2 शून्य गेल्या, 1423 गुणवले 3 जर केलं तर 3 त्रिक 9, 3 दोन्ही हे 6, परत 3 चौक 12, 2 हातच्याला 1, 3 1 3 1 4, म्हणजे 4,269 रुपये ही जी आहे तर ती शेकडा अडत आली. म्हणजे एवढे अडत त्याला ह्या विक्री किमतीमधून काय करावं लागेल, तर ती जो कोणी अडतदार आहे मधला तर त्याला द्यावी लागेल. म्हणजे तेवढी वजा करून त्याला ती रक्कम मिळणार आहे. म्हणजे रामरावाने मिळालेली रक्कम किती असणार आहे, मग 1,42,300 एकूण विक्री किंमत त्यांची झाली. त्याच्यामधून ही अडत जी आहे तर ती 4,269 वजा करावी लागेल. ती जर वजा बाकी केली तरी ते 1,38,031, म्हणजे 1,38,031 रुपये जे आहे तर ते रामरावांना मिळणार आहेत. म्हणजेच आपलं ॲन्सर काय असेल तर रामरावांना किती रुपये मिळतील, तर किती, 1,38,031 मिळतील, जे की ऑप्शन ए मध्ये दिलेलं आहे. पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 62. तर आता इथे आपल्याला काय दिले, 1200चे 20% किती. तर आता इथे सरळ साधं सिंपल आहे, 1200चे 20% काढायचे. तर कसं काढतो आपण, 1200 काय करतो, 1200 गुणवले 20 भागिले 100 असं आपण करतो. तर इथे 2 शून्याला ह्या 2 शून्य गेल्या, राहिले काय 120 गुणवले 2, म्हणजे 120 दोन्ही किती येतं, 240. 240 जे आहे तर ते 1200चं 20% येणार आहे. ऑप्शन सी मध्ये दिले तेच आपलं योग्य ॲन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 63. तर काय दिले आपल्याला इथे, 442 मीटर लांबीची एक दोरी 6 ठिकाणी समान अंतरावर कापली तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती सेंटीमीटर असेल. तर आता इथे मुले काय करतात, इथे 6 ठिकाणी समान अंतरावर कापायचे म्हणून काय करतात, ह्या 6ने हे 42ला भागतात, 6 7 42 आणि म्हणजे किती येतं तर ते 700 येतं. म्हणजे इथे आपल्याला सेंटीमीटरमध्ये काढायचं आहे. म्हणजे जेवढं उत्तर आहे त्याला आपल्याला म्हणजे 100ने गुणायचं आहे. म्हणजे 7,000 जे आहे तुम्ही 70 सेंटीमीटर आलं ते, आणि 70ला ते 100ने गुणलं तर ते येतं 7,000. म्हणजे हे डायरेक्ट ॲन्सर देऊन मोकळे होतात. पण याचं असं नाही, तर आपलं काय म्हणले, 6 ठिकाणी कट मारले त्या दोरीला. लक्षात घ्या, ही जर आता समजा अशी जर दोरी असेल त्याला जर तुम्ही 6 ठिकाणी कट मारले, 1 2 3 4 5 व हे 6, तर एकूण 6 कट मारल्यावर तुम्हाला इथे तुकडे जे आहेत तर ते किती दिसतील, तर एकूण 7 तुकडे होतात. लक्षात घ्या, किती तुकडे होतात, 7 तुकडे होतात 6 कट मारल्यानंतर. कारण पहिला कट मारताना आपण धरतच नाही ना, म्हणजे तुम्ही मारून बघा 6 तुकडे एका दोरीचे, तर ते एकूण 6 तुकडे जर तुम्ही केले तर एकूण 7 कट म्हणजे 7 दोरीचे आपल्याला पीस मिळतात, 7 पीस. तर आपल्याला काय करावं लागेल, ह्या 420 मीटर एकूण जे आहे तर ती लांबी आहे त्याला आपल्याला काय करावं लागेल, 7ने भागावं लागेल. म्हणजे 7 सकून 42, म्हणजे काय मिळणार आपल्याला, 60 मीटरचा एक जो आहे तर तो तुकडा मिळणार आहे. तर आता इथे आपलं उत्तर सेंटीमीटरमध्ये काढायचं आहे. म्हणजे ह्या 60ला आपल्याला काय करावं लागेल, 100ने गुणावं लागेल. म्हणजे 60 गुणवले 100 जर तुम्ही केलं तर 6 1 6 आणि वरच्या 3 शून्य किती आलं, 6000 सेंटीमीटर असेल. म्हणजे एका तुकड्याची जी आहे तर ती लांबी किती असणार आहे, तर ती 6000 सेंटीमीटर असणार आहे. 6000 जे आहे तर ते आपल्याला ऑप्शन डी मध्ये दिलेलं आहे, तेच आपलं योग्य ॲन्सर असेल. फक्त सिली मिस्टेक जे आहे तर त्या करू नका, वेळ तुम्हाला भरपूर असतो पेपर सोडण्यासाठी. पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 64. एका शाळेतील इयत्ता 8वीच्या मुलांची संख्या मुलींच्या संख्येच्या दुपटीपेक्षा 10ने कमी आहे. त्या वर्गातील एकूण विद्यार्थी संख्या 71 असेल तर मुलांची संख्या किती. तर आता इथे 8वीच्या वर्गातील मुलांची संख्या जी आहे तर ती मुलींच्या संख्येच्या दुपटीपेक्षा 10ने कमी आहे असं दिलेलं आहे. तसेच त्या वर्गातील विद्यार्थ्यांची एकूण संख्या जी आहे तर ती 71 दिलेली आहे. तर त्यावरून आपल्याला
मुलांची संख्या किती आहे हे काढायचे आहे। तर मुलींची संख्या जी आहे तर ती मुलांच्या संख्येच्या दुपटीपेक्षा 10 कमी असं आपल्याला दिलेलं आहे। तर कसं सॉल्व्ह करतो आपण हे, तर गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता आपल्याला काय काय दिलेलं आहे। वर्गातील एकूण विद्यार्थी संख्या दिलेली आहे, किती 71 आहे एकूण विद्यार्थी दिलेले आहेत। मुलांची संख्या मुलींच्या संख्येच्या दुपटीपेक्षा 10 कमी आहे असं आपल्याला दिलेलं आहे। तर आता मुलींची संख्या जी आहे तर तिथे काय करायची, x मानायची। मग मुलांची संख्या काय येणार आहे, मुलींच्या संख्येच्या दुपटीपेक्षा 10 कमी, म्हणजे मुलांची संख्या मुलींची दुप्पट किती 2x आणि त्यामधून 10 कमी म्हणजे वजा 10, 2x वजा 10 ही मुलांची संख्या आली। तर आता एकूण संख्या आपल्याला दिलेली आहे 71, म्हणजे असं आपण म्हणू शकतो मुलींची संख्या x अधिक मुलांची संख्या 2x वजा 10 बरोबर 71। तर हे x आणि 2x हे 3x झालं आणि वजा 10 तिकडे गेलं तर अधिक 10 होईल आणि 71 आणि 10 81 झालं। आता हे 3 इकडे गुणाकारात आहे तिकडे भागाकारात जाईल। x बरोबर 81 भागिले 3, 3 1 3 27 त्रिक 81, म्हणजे x ही किंमत आपल्याला मिळालेली आहे 27, जी की x काय म्हणलेली आपण मुलींची संख्या मानली होती इथे आपण। तर मुलींची संख्या मिळाली 27, मग मुलांची संख्या काय असणार आहे, एकूण संख्या माहिती आहे आपल्याला 71, त्यामधून ही मुलींची संख्या जर वजा गेली 27, म्हणजे 71 वजा 27 जर केलं तर ते येतं 44, तर तेच आपलं योग्य आन्सर असणार आहे। मुलांची संख्या जी आहे तर ती 44 असेल, म्हणजे तर 44 जे आहे तर ते आपल्याला ऑप्शन ए मध्ये दिलेलं आहे, तेच आपलं योग्य आन्सर असेल। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 65। एका पिशवीत काही गोळ्या आहेत, त्या गोळ्या 12 मुलांना प्रत्येकी सारख्या वाटल्यास 8 गोळ्या उरतात, तर पिशवीत किती गोळ्या असतील। तर आता इथे तुम्हाला जास्त डोकं लावायची गरज नाही, काय म्हणले काही गोळ्या दिलेत पिशवीमध्ये, तर त्या गोळ्या एकूण 12 मुलांना वाटायच्या आहेत, सारख्या जर समान वाटल्या तर किती 8 गोळ्या शिल्लक राहतात। म्हणजे दिलेल्या पर्यायाला काय करायचं, जे काही पर्याय आहेत त्याला आपण 12 ने भागायचं आणि जिथे बाकी 8 उरते ते तुमचं आन्सर असणार आहे, कारण 8 गोळ्या शिल्लक राहतात। इथे 12 2 24 तर इथे 6 बाकी उरते, 12 2 24 इथे 4 बाकी उरते, 12 संग 72 तर इथे 8 बाकी उरते, म्हणजे हे 80 जे आहे तर ते आपलं आन्सर असणार आहे। आणि इथे 12 7 84 तर इथे एक पण शिल्लक राहत नाही गोळी, पण 8 शिल्लक कुठे राहतात, 80 ला जर तुम्ही भागलं 12 नंतर 8 शिल्लक राहतं, म्हणून ऑप्शन सी जे आहे तर त्या पिशवीमध्ये एकूण किती 80 गोळ्या असतील। ऑप्शन सी जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असेल। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 66। एक दुकानदार कॅमेऱ्याच्या छापील किमतीवर 8% सूट देतो, त्याने एक कॅमेरा 4600 रुपयास विकला, तर त्या कॅमेऱ्याची छापील किंमत किती। तर आपल्याला इथे काय दिले आहे, कॅमेरा दुकानदार जो आहे तर तो 4600 रुपयाला त्याने विकलेला आहे व त्या जे किंमत आहे तर त्याच्या छापील किमतीवर तो 8% सूट देऊन त्याने 4600 ला विकलेला आहे, म्हणजे विक्री किंमत दिलेली आहे तुम्हाला, शेकडा सूट दिलेली आहे, त्यावरून आपल्याला त्या कॅमेऱ्याची छापील किंमत काढायची आहे। तर कसं काढतो आपण हे, तर गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता आपल्याला काय काय दिलेलं आहे, कॅमेऱ्याची विक्री किंमत दिलेली आहे, कितीला विकला आहे त्याने 4600 रुपयाने ते विकलेला आहे आणि शेकडा सूट त्यावर किती दिली होती त्यांनी 8% दिली होती, तर त्यावरून आपल्याला छापील किंमत काढायची आहे। तर छापील किंमत कशी काढतो आपण, विक्री किंमत व शेकडा सूटवरून, तर छापील किंमत बरोबर विक्री किंमत गुणिले 100 भागिले 100 वजा शेकडा सूट, हा फॉर्म्युला आपण वापरतो। तर विक्री किंमत आहे 4600 रुपये, छापील गुणिले 100 ला गुणिले 100 खाली 100 वजा शेकडा सूट, आता 100 मधून 8 गेले किती राहिले 92 राहिले, म्हणजे इथे जर तुम्ही जर भाग लावला तर 46 1 46 46 दोन्ही 92, इथे वरच्या 2 शून्य म्हणजे इथे 100 राहिलं, 100 गुणिले 100 किती येतं, 100 गुणिले 100 किती येतं 10000 आणि हे खालचं 46 दोन्ही 92 म्हणजे 2, 10000 भागिले 2 किती आलं 5000। छापील किंमत जी आहे तर त्या कॅमेऱ्याची किती असणार आहे 5000 रुपये, त्याच्यातून 8% तुम्ही जर सूट वजा केली तर ती येते 400 आणि 400 वजा केलं तर 4600, म्हणजे आपलं योग्य आन्सर असेल 5000 रुपये। तर त्या कॅमेऱ्याची छापील किंमत जी आहे तर ती रुपये 5000 असेल। ऑप्शन ए जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असणार। पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 67। 11 ते 20 दरम्यानच्या मूळ संख्यांची बेरीज व संयुक्त संख्यांची बेरीज यातील फरकास खालीलपैकी कोणत्या संख्याने निशेष भाग जातो। तर आता आपल्याला काय करायचं आहे, 11 ते 20 मधल्या मूळ संख्या यांची बेरीज करायची आहे आणि राहिलेल्या जेवढ्या संख्या आहेत त्या संयुक्त संख्या असतात त्यांची बेरीज करायची आहे व त्या बेरजेचा जो काही फरक येईल त्या फरकाला खालीलपैकी 2 5 7 व 13 यापैकी कशाने भाग जातो हे आपल्याला शोधायचं आहे।
तर आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता। तर 11 ते 20 मधील मूळ संख्या किती आहेत? 11 आहे, 13 आहे, 17 आहे व 19 आहे। तर या सर्वांची बेरीज केली तर किती येते? 60 येते। मग राहिलेल्या कोणत्या संयुक्त संख्या? तर त्या 12, 14, 15, 16, 18 आणि 20 यांची जर बेरीज केली तर ती येते 95। तर आता आपल्याला काय म्हणले? यांच्या फरकास फरक किती असणार आहे? हे 95 वजा 60 म्हणजे किती आला? 35 आला। तर पर्याय काय दिलेत? 2, 3, 7, 2, 5, 7 आणि 13। तर 35ला 5 आणि 7 ने फक्त भाग जातो। 5 7 35, 7 5 35, म्हणजे 5 व 7 ने फक्त भाग जातो असं आपण म्हणू शकतो। तेच आपलं आन्सर असणार आहे। तर 5 व 7 हे ऑप्शन ब व क मध्ये दिलेले आहेत। आपला आन्सर काय असेल? ब व क ने जे आहे तर तो पूर्ण भाग जाणार आहे येणाऱ्या फरकाला। ऑप्शन सी जे आहे तर ते आपलं, ऑप्शन बी जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असणार आहे। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 68। तर इथे तुम्ही पाहू शकता काय दिलेलं आहे आपल्याला? एका वर्गातील मुलांचे सरासरी वय हे 15.5 वर्षे असून मुलींचे सरासरी वय 16.5 वर्ष आहे। म्हणजे मुलांचं व मुलींचं दोघांचं सरासरी वय दिलेलं आहे। वर्गात 30 मुले असून, म्हणजे एकूण मुलांची संख्या आपल्याला दिलेली आहे 30 आणि सर्व विद्यार्थ्यांची सरासरी दिलेली आहे 16 वर्ष आहे। तर त्या वर्गात किती मुली आहेत? म्हणजे मुलांची संख्या तुम्हाला माहिती आहे, मुलांची सरासरी माहिती आहे, मुलींची सरासरी माहिती आहे, पण मुलींची संख्या काढायची आहे व टोटल विद्यार्थ्यांची सरासरी देखील आपल्याला दिलेली आहे 16 वर्षे। तर यावरून त्या वर्गामध्ये किती मुले आहेत आपल्याला काढायचं आहे। तर कसं काढतो आपण हे? तर गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता। तर मुलांचे सरासरी वय आपल्याला किती दिलेलं आहे? 15.5 वर्ष दिलेलं आहे व मुलीचे सरासरी वय 16.5 वर्ष दिलेलं आहे। वर्गात काय म्हटले त्याने? एकूण 30 मुले आहेत व एकूण मुली किती आहेत तर ते आपल्याला काढायच्या आहेत। तर आता मुलांचे एकूण वय किती असणार आहे? तर एकूण मुलांची संख्या आपल्याला माहिती आहे 30 आणि गुणिले मुलांची सरासरी करायचं आहे। मुलांची सरासरी आहे 15.5 गुणिले मुलांची संख्या 30 केलं तर किती येतं? तर ते एकूण 465। मग 465 वर्ष जे आहे तर ते एकूण मुलांचं वय असणार आहे। तर आता मुलींचे वय काय आहे तर ते आपल्याला काढायचं आहे। मग मुलींची संख्या जी आहे तर ती माहीत नाही म्हणून आपण इथे x मानूयात। मग एकूण मुलींचे वय काय होणार आहे? मुलींची संख्या गुणिले मुलींची सरासरी। मुलींची सरासरी आहे 16.5, मुलींची संख्या आहे x, म्हणजे 16.5 x जे आहे तर ते एकूण मुलींचे वय असणार आहे। मग आपल्याला काय दिले आहे? अजून सर्व विद्यार्थ्यांची त्यांनी काय दिलेली आहे? सरासरी दिलेली आहे। तर ती किती म्हटले? सर्व विद्यार्थ्यांची सरासरी त्यांनी 16 म्हटलेलं आहे। मग सर्व सरासरी बरोबर काय असतं? मग सरासरी बरोबर काय येणार आहे? एकूण विद्यार्थ्यांची आपल्याला सरासरी दिलेली आहे। मग एकूण सरासरी बरोबर काय असणार आहे? एकूण मुलांचे वय अधिक एकूण मुलींचे वय अधिक एकूण त्या मुला व मुलींची संख्या, हे जे आहे तर ते आपलं सरासरीचं सूत्र असणार आहे। म्हणजे हे जे आहे तर ते सरासरीचं सूत्र असेल मुलांचे वय अधिक मुलींचे वय भागिले एकूण विद्यार्थी। तर सरासरी एकूण माहिती आपल्याला 16 दिलेली आहे। मुलांचे वय आपण काढलेलं आहे 465 आणि मुलींचे वय सरासरी गुणिले मुलींची संख्या x, म्हणजे 16.5 x ही मुलींची वय आणि एकूण मुले किती आहेत? 30 आणि मुली आहेत तर त्या x मानले म्हणून 30 अधिक x। हे 16 बरोबर हे 30 अधिक x जे आहे ना तर इकडे भागाकारात आहे, तिकडे गुणाकारात जाईल, म्हणजे 16 कंसात 30 अधिक x बरोबर हे 465 अधिक हे 16.5 x। तर आता संख्या एका साईडला घ्यायच्या। म्हणजे अगोदर हे आत गुणून घेऊया 16 ने, 16 त्रिक 48 म्हणजे हे 480 आलं अधिक हे 16x बरोबर हे 465ला 465 अधिक 16.5 x ला 16.5 x मध्ये हे 480 मधून हे 465 इकडे येऊन वजा होईल व हे अधिक 16x तिकडे गेल्यावर काय होणार आहे? 16.5 x मधून वजा होईल। म्हणजे इथे तुम्ही पाहू शकता 16.5 x मधून हे 16x वजा होईल आणि 480 मधून हे 465 वजा होईल। तर हे येतं वजा बाकी 15 येते व ही येते 0.5। 0.5 ला आपण 1/2 लिहू शकतो। हे 15 बरोबर हे 1/2 x। तर 1/2 इकडे आल्यावर काय होणार? 2/1 म्हणजे 15 दोन्ही हे 30/1 म्हणजे 30, म्हणजे x ची किंमत आपल्याला मिळालेली आहे 30, जी की आपण जी आहे तर ती मुलींची संख्या मांडली होती। तर मुलींची संख्या किती असणार आहे? तिथे मुलींची संख्या देखील 30च असणार आहे। म्हणजे आपला आन्सर काय असेल तर इथे ऑप्शन सी मध्ये आपल्याला दिसत आहे मुलींची संख्या देखील जी आहे तर ती 30च असणार आहे। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 69। 18 मजुरांना एक काम करायला 15 दिवस लागतात, तर तेच काम 6 मजूर किती दिवसात पूर्ण करतील? तर हे साधं सिंपल गणित आहे। तर कसं सॉल्व करतो आपण हे? तर आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता। तर काय म्हटले? 18 मजूर, ज्याला आपण M1 म्हणूयात, एक काम
15 दिवसात करतात, म्हणजे त्याला आपण D1 म्हणूया. तर 6 मजूर म्हणजे त्याला आपण M2 म्हणूया, तेच काम X दिवसात करतील, म्हणजे D2 आपल्याला काढायचं आहे. म्हणजे 18 मजुरांना जर 15 दिवस लागत असतील तर 6 मजुरांना तेच काम करण्यास किती दिवस लागतील आपल्याला काढायचं आहे. तर हे कसं काढतो तर हे व्यस्त चलन आहे म्हणून आपण तिरकस गुणाकार करत नाही. समचलन असतं तर आपण तिरकस करतो. तर व्यस्त चलन असल्यामुळे हे आपण काय करतो, सरळ गुणाकार करतो. म्हणजे M1 D1 बरोबर M2 D2, म्हणजे 18 मजूर M1 गुणिले हे 15 दिवस लागतात. तर तेच M2 म्हणजे 6 गुणिले D2. तर D2 बरोबर काय होणार, हे 6 इकडे गुणाकारात इकडे भागाकारात येईल. 18 गुणिले 15 भागिले 6, 6 1 6, 6 त्रिक 18 आणि 15 त्रिक किती 45. म्हणजे D2 बरोबर आपल्याला मिळालेलं आहे 45. म्हणजे 6 मजूर जे आहे तर तेच काम जे आहे तर ते 45 दिवसात पूर्ण करतील. म्हणजेच तर 45 दिवस जे आहे तर ते ऑप्शन डी मध्ये दिलेलं आहे, तेच आपलं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 70. काय दिलेलं आपल्याला इथे, एका संख्येला 2 ने भागण्याऐवजी 2 ने गुणले असता उत्तर 8 येते, तर त्याचे खरे उत्तर काय आहे. तर बघा इथे लक्ष द्या, काय दिले, 2 ने भागण्याऐवजी काय केले, 2 ने गुणले. समजा ती संख्या x आहे, त्याला काय केले त्यांनी 2 ने गुणले, म्हणजे किती झाली ती 2x झाली. मग त्याचं उत्तर किती आलं, 8 आलं. 2x बरोबर 8 असेल तर मग x बरोबर काय होणार, 8 भागिले 2, 2 के 2, 2 चौक 8. म्हणजे x ची किंमत आपल्याला मिळाली. ती संख्या कोणती आहे, ज्याला आपल्याला गुणायचं किंवा भागायचं होतं तर ती 4 आहे. तर आपल्याला इथे काय करतात विद्यार्थी, आन्सर काढतात आणि डायरेक्ट पर्याय बघतात तो 4 देतात, पण पुढचं काय वाचत नाही. तर ते पुढे काय दिलेलं आहे, खरे उत्तर काय येईल. तर खरे उत्तर काय काढायचं होतं, त्या संख्येला आपल्याला 2 ने भागायचं होतं. मग ती संख्या कोणती आहे, 4, त्याला आपल्याला 2 ने भागायचं होतं. 2 के 2, 2 दुनी 4, म्हणजे 2 जे आहे तर ते योग्य आपलं आन्सर यायला पाहिजे. प्रश्न क्रमांक 71. तर पाहू शकता तुम्ही इथे काय दिलेलं आहे. तर दिलेलं आहे 10 संख्यांची सरासरी 20 आहे, त्यापैकी पहिल्या 6 संख्यांची सरासरी 15 आहे व शेवटच्या 3 संख्यांची सरासरी 16 आहे, तर 7वी संख्या कोणती. तर आपल्याला 7वी संख्या शोधायची आहे. तर गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता आपल्याला काय काय दिलेलं आहे, 10 संख्यांची सरासरी दिलेली आहे, किती 20 आहे असं दिलेलं आहे. आता 10 संख्यांची सरासरी जर 20 आहे तर त्यांची बेरीज काय असणार आहे, तर 10 गुणिले एकूण सरासरी म्हणजे 20, 20 10 200, म्हणजे 10 संख्यांची एकूण बेरीज जी आहे तर ती 200 असणार आहे. अजून काय दिलं आहे आपल्याला, पहिल्या 6 संख्यांची सरासरी किती दिलेली आहे, 15 दिलेली आहे. मग पहिल्या 6 संख्यांची बेरीज काय येणार, सरासरी गुणिले एकूण 6 संख्या, म्हणजे 15 गुणिले 6 किती 90. त्याप्रमाणे आपल्याला काय दिलेलं आहे, शेवटच्या 3 अंकांची सरासरी देखील दिलेली आहे. किती दिलेली आहे, 16 दिलेली आहे. मग त्या शेवटच्या 3 अंकांची बेरीज किती असणार आहे, अंक गुणिले सरासरी म्हणजे 3 गुणिले 16 म्हणजे किती 48. मग शेवटच्या 3 अंकाची बेरीज आपल्याला माहीत झाली आणि पहिल्या 6 अंकाची बेरीज देखील माहीत झाली. तर आपल्याला काय करायचं, 7वी संख्या माहीत नाही म्हणून ते आता x मानूयात. मग सरासरी बरोबर सूत्र काय असतं, दिलेल्या संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या असतं. तर आता एकूण सरासरी आपल्याला माहिती आहे, एकूण 10 संख्यांची सरासरी आपल्याला इथे किती दिलेली आहे, 20 दिलेली आहे, माहिती आहे. तर आता एकूण बेरीज किती असणार आहे संख्यांची, तर पहिल्या 6 संख्येची बेरीज किती आहे, 90 आहे, अधिक 7वी संख्या आपण x मानलेली आहे आणि शेवटच्या 3 अंकाची बेरीज किती आलेली आहे, तर 48 आलेली आहे. म्हणजे हे 48 भागिले एकूण किती संख्या आहेत ह्या, तर या 10 संख्या आहेत, म्हणजे असं आपण म्हणू शकतो. तर सरासरी किती आपली 20 आहे, म्हणजे 20 बरोबर हे 90 आणि 48 केलं तर ते 138 येतं, अधिक x भागिले 10. तर हे 10 इकडे भागाकारात आहे, तिकडे गुणाकारात जाईल, म्हणजे 20 10 हे 200 होणार, बरोबर 138 अधिक x. मग आता हे 138 इकडे अधिक आहे, तिकडे गेल्यावर वजा होईल 200 मधून, म्हणजे 200 वजा 138 बरोबर x. म्हणजे 200 मधून 138 गेले, राहिले 62, म्हणजे x ची किंमत आपल्याला मिळालेली आहे 62. म्हणजे 62 जे आहे तर ती जी आहे तर ती किती 7वी संख्या असणार आहे. म्हणजेच आपला आन्सर काय असेल तर मग तर ऑप्शन बी मध्ये आपल्याला दिलेला आहे, तर ती 7वी संख्या जी आहे तर ती 62 असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 72. तर इथे तुम्ही पाहू शकता काय दिलं आपल्याला, एका दुकानदाराने 10 रुपये प्रति बल्ब या दराने 200 बल्ब आणले, म्हणजे 10 रुपयाचा एक बल्ब त्याने असे किती नग आणले, ते एकूण 200 बल्ब आणलेले आहेत. त्यातील 10 बल्ब खराब निघाल्याने त्याने ते फेकून दिले, म्हणजे 10 बल्ब जे आहेत तर ते खराब निघले 200 पैकी. उरलेले बल्ब त्याने
12 रुपये प्रति बल्ब दराने विकले. म्हणजे आता 200 मधून 10 गेले, राहिले किती 190. म्हणजे 190 जे उरलेले बल्ब आहेत त्याने 12 रुपये प्रति बल्ब म्हणजे एका बल्बची किंमत 12 रुपये या दराने त्याने विकले. तर त्याला किती टक्के फायदा झाला? तर आपल्याला इथे शेकडा नफा काढायचा आहे. काय काढायचा आहे? शेकडा नफा. तर गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता. तर त्याने काय केलं आहे, एक बल्ब 10 रुपये याप्रमाणे किती 200 बल्ब घेतले आहेत. मग 200 बल्बची किंमत काय असणार? 10 गुणिले 200 म्हणजे किती 2000 रुपये त्याने बल्ब जे आहे तर ती खरेदी केली आहे. 2000 रुपये त्याची खरेदी किंमत झाली. त्यातले 10 बल्ब खराब झाले. मग 10 बल्बची किंमत कशी असणार आहे? एका बल्बची 10 प्रमाणे 10 10 100 म्हणजे 100 जे आहे तर ते जे आहे तर ते म्हणजे 100 रुपयाचे बल्ब त्याने फेकून दिले. म्हणजे 10 बल्ब खराब झाल्यामुळे 100 रुपये त्याने फेकून दिले. 100 रुपयाचे बल्ब. उरलेले बल्ब किती असणार आहेत? मग 200 वाजून हे 10 गेले, राहिले किती 190. 190 बल्ब जे आहे तर त्याने काय केले? आता उरलेले बल्ब 12 रुपये प्रति दराने विकले. म्हणजे 12 रुपयाला एक बल्ब याप्रमाणे ते 190 विकलेली आहेत. विक्री किंमत किती होणार आहे त्याची 190 बल्बची? 190 गुणिले हे 12 किती झाले? तर यांचा जर गुणाकार केला तर तो येतो 2280 रुपये. म्हणजे त्याची एकूण विक्री किंमत झालेली आहे तर ती 2280 रुपये. मग आता आपण काय करतो? नफा. नफा बरोबर काय असतं? विक्री किंमत वजा खरेदी किंमत. विक्री किंमत किती आहे त्याची? 2280 रुपये. खरेदी किंमत आत्ताच आपण पाहिली 200 बलांची 2000 रुपये. 2280 मधून 2000 गेले, राहिले 280. म्हणजे 280 रुपये जर तो आहे त्याला नफा झालेला आहे. मग शेकडा नफा बरोबर काय असतं? नफा भागिले खरेदी किंमत गुणिले 100. नफा झालेला आहे 280, खरेदी किंमत आपण पाहिलेली आहे 2000 गुणिले 100. तर या 1 2 3 0ला ह्या 1 2 3 0 गेल्या, राहिलं काय इथे 2 होतं, 200 होतं. त्यामुळे 28 भागिले 2 म्हणजे किती आलं? 14. 14% जो आहे तर तो शेकडा नफा त्याला होणार आहे. म्हणजे आपला आन्सर काय असेल तर इथे ऑप्शन बी मध्ये दिलेला आहे. तर 14% जो आहे तर तो त्याला एकूण शेकडा नफा झाला. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 73. प्रज्ञाकडे जेवढी 2 रुपयांची नाणी आहेत तेवढीच 5 रुपयांची नाणी आहेत. तिच्याकडे एकूण 196 रुपये आहेत. तर तिच्याकडे असणाऱ्या 5 रुपयांच्या नाण्यांची संख्या किती? म्हणजे 5 रुपयाची जेवढी नाणी आहेत त्याच्याकडे तेवढीच तिच्याकडे 2 रुपयाची नाणी आहेत. म्हणजे दोन्ही नाणी जी आहेत तर ती संख्या नाण्यांची समान आहे. तर ते आपल्याकडे काय काढायचं? 5 रुपयाच्या नाण्यांची संख्या. म्हणजे 2 रुपये जेवढी नाणी आहेत तेवढीच काय 5 रुपयांची असणार आहेत. आणि एकूण किती रुपये आहेत त्याच्याकडे? 196 रुपये आहेत. तर कसं सॉल्व करतो आपण हे? तर गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही लक्षात घ्या. तर इथे काय दिलं आपल्याला? प्रज्ञाकडे एकूण जे आहे तर ते 196 रुपये आहेत. हे सुरुवातीला लिहून घ्यायचं. अजून काय सांगितलं आपल्याला? तिच्याकडे 2 रुपयांची जेवढी नाणी आहेत तेवढीच 5 रुपयांची नाणी आहेत. तर आता 2 रुपयाची जेवढी नाणी आहेत तर ती आपण जर एक्स मानली तेवढीच नाणी काय असणार आहे तर ती 5 रुपयाची असणार आहेत. म्हणजे आपण काय करायचं? आता समजा ती नाणी एक्स मानू. मग एकूण रुपये किती असणार आहेत? 2 रुपयांची नाणी जर एक्स असतील तर 2 रुपयांची रक्कम किती? 2x येणार. आणि तेवढीच 5 रुपयांची नाणी आहेत म्हणून 5 रुपयाची रक्कम एकूण 5x झाली. म्हणजे एकूण रुपये बरोबर हे 2x अधिक 5x असं आपण समीकरण तयार करू शकतो. आता एकूण रुपये 196 दिलेले आहे. 5 आणि 2 किती? 7. म्हणजे हे 7x झाले. 7x बरोबर 196. तर हे 7 जे आहे तर तिकडे 196ला भागाकारात जाईल. तर 7 1 7 28 7 196. म्हणजे 28चा पाडा जर येत असेल तर 28 7 196 येतं. म्हणजे 28 जे आहे तर ती एक्सची किंमत आली. तीच जी आहे तर ती नाण्यांची संख्या असणार आहे. किती असणार आहे तर ती एकूण तिच्याकडे जी आहे तर ती किती नाणी असणार आहे तर ती 28 नाणी असणार आहेत. म्हणजे 28 नाणी तिच्याकडे 5 रुपयाची, 28 रुपयाची म्हणजे 28 नाणी 5 रुपयाची आणि 28 नाणी 2 रुपयाची. यांचा जर तुम्ही गुणाकार केला 2x आणि 5x म्हणजे x जागी 28 ठेवलं तर 28 दोन्ही हे 56 होतं. आणि 28 पंचे किती होतं? 140. आणि 56 तुम्ही 140 जर केलं तर ते येतं 196. म्हणजे आपले आन्सर आहे तर ते योग्य आहे. त्याच्याकडे 5 रुपयांची एकूण 28 नाणी असतील. तर 28 जे आहे तर ते आपल्याला ऑप्शन ए मध्ये दिसत आहे. तेच आपलं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 77. एक गाडी एका तासात 42 किलोमीटर अंतर जाते तर त्याच वेगाने ती गाडी 20 मिनिटात किती अंतर जाईल? म्हणजे आपल्याला त्याच्या तासाचा म्हणजे तिचा वेग दिलेला आहे 42 किलोमीटर प्रति तास. तर ती गाडी 20 मिनिटात किती जाईल आपल्याला काढायचं आहे. तर कसं सॉल्व करतो आपण? तर गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता. काय दिलं आहे आपल्याला? एक गाडी एका तासात 42 किलोमीटर जाते.
मग त्या गाडीचा वेग किती झाला 42 किलोमीटर प्रति तास झाला। मग एका तासात किती मिनिटं असतात 60 मिनिटं असतात, म्हणजे 42 भागिले हे 60 मिनिट, म्हणजे किलोमीटर प्रति मिनिट जर आपण वेग काढला तर तो किती आला 42 भागिले 60 किलोमीटर प्रति मिनिट आला। किलोमीटर पर आवर किती आहे 42 आहे, म्हणून आवरचं आपण मिनिटामध्ये केलं कारण आपल्याला 20 मिनिटाचं काढायचं आहे। तर त्याच वेगाने ती गाडी 20 मिनिटात किती जाईल। मग आता आपल्याला इथे काय दिलं आहे वेळ दिलेला आहे, मग अंतर बरोबर काय आपला फॉर्म्युला असतो वेग गुणिले वेळ। तर आपल्याला माहिती आहे गाडीचा वेग किती आहे मिनिटामध्ये 42 भागिले 60 हा मिनिटामध्ये वेळ आहे, आणि ती वेग मिनिटामध्ये 42 भागिले 60 आणि वेळ किती 20 मिनिटात किती जाईल। 20 एके 20, 20 त्रिक 60, 42 भागिले 3, 3 एके 3, 14 त्रिक 42, म्हणजे 14 किलोमीटर जी आहे तर ती गाडी जी आहे तर ती जाणार आहे किती 20 मिनिटामध्ये 14 किलोमीटर जाणार आहे। म्हणजे आपला आन्सर काय असेल तर 14 किलोमीटर जे आहे तर ते ऑप्शन सी मध्ये दिलेलं आहे। तर ती गाडी जी आहे तर ती 20 मिनिटात 14 किलोमीटर अंतर पार करेल। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 75। एका चौरसाचे क्षेत्रफळ 4.41 चौरस सेंटीमीटर आहे, तर त्या चौरसाची परिमिती किती। तर आपल्याला चौरसाचं क्षेत्रफळ दिलेलं आहे, त्यावरून आपल्याला त्याची परिमिती काढायची आहे। तर आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता काय दिलेलं आहे, एका चौरसाचे क्षेत्रफळ दिलेलं आहे 4.41 चौरस सेंटीमीटर आहे। तर आता लक्षात ठेवा चौरसाचे क्षेत्रफळ म्हणजे काय असतं बाजूचा वर्ग असतं, म्हणजे 4.41 बरोबर बाजू वर्ग असं आपण लिहू शकतो। तर 4.41 441 हा म्हणजे 21चा वर्ग आहे, त्याला आपण काय लिहू शकतो पॉईंटच्या पुढे 2 वर्ग आहेत म्हणून इथे 2.1 असं आपण लिहू शकतो, म्हणजे हा 2.1चा वर्ग आहे 4.41, म्हणजे 2.1 जी आहे तर ती त्या चौरसाची जी आहे तर ती बाजू आलेली आहे। मग चौरसाची परिमिती बरोबर काय असतं सूत्र 4 गुणिले बाजू हे सूत्र असतं चौरसाची परिमिती। मग 4 गुणिले बाजू किती आले 2.1, 21 चौक 84 आणि हा मधला 0.4 म्हणजे 8.4 जे आहे तर त्या चौरसाची जी आहे तर ती परिमिती असणार आहे 8.4 चौरस सेंटीमीटर मध्ये परिमिती असते। क्षेत्रफळ हे चौरस सेंटीमीटर मध्ये असतं, तर परिमिती 8.4 सेंटीमीटर असेल। तर 8.4 हे आपल्याला ऑप्शन डी मध्ये दिसत आहे, तेच आपलं योग्य आन्सर असणार आहे। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 76। तर आता इथे गणिताचे प्रश्न संपलेले आहेत, तर आता पुढे JK व काही मराठी व्याकरणचे हे प्रश्न आहेत। तसेच मित्रांनो तुम्हाला जर याची PDF फ्रीमध्ये हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे, त्याची लिंक जी आहे तर ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल, तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून याची PDF फ्रीमध्ये मिळवू शकता। तर प्रश्न क्रमांक 76 काय आहे, पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील शब्दाची जोडी समानार्थी नाही, म्हणजे समानार्थी शब्दाची नसलेली जोडी आपल्याला इथे शोधायची आहे। तर इथे ए मध्ये दिलेला आहे 90 डंका, तर बरोबर आहे ही 90 व डंका हे जे आहे तर ते समानार्थी शब्द आहेत। कवाड द्वार, तर ही देखील समानार्थी शब्दाची जोडी आहे। आणि अगम्य आणि गंभीर, अगम्यालाच आपण गंभीर म्हणतो, म्हणजे हे जे आहे तर हे देखील समानार्थी शब्दाची जोडी आहे। पण शोषिक आणि पीडित ही जी आहे तर ती समानार्थी शब्दाची जोडी नाही, म्हणून ऑप्शन सी जे आहे तर ते आपलं याचं जे आहे तर ते योग्य आन्सर असेल। शोषिक आणि पीडित हे जे आहे तर ती समानार्थी जोडी नाही, इतर 3 जे आहेत तर त्या समानार्थी जोड्या आहेत, म्हणून ऑप्शन सी जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असणार आहे। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 77। पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील शब्दांची जोडी विरुद्ध शब्दांची आहे। तर आता इथे आपल्याला विरुद्धार्थी जोडी जी आहे तर ती निवडायची आहे। पोषण इथे दिलेलं आहे उपोषण, तर पोषण उपोषण नसतं, पोषण आणि कुपोषण असतं। तर सध्या तूर्त, तर हे जे आहे तर ती समानार्थी जोडी झाली। त्याप्रमाणे वेचक वेचक, तर हे जे आहे तर हे देखील समानार्थी शब्द झाली। 4 नंबरमध्ये काय दिले द्रुत आणि मंद, बरोबर आहे। द्रुत म्हणजे काय, म्हणजे एकदम फास्ट चालणार, द्रुत गती मार्ग तुम्ही म्हणता, तर त्याच्या विरुद्धार्थी मंद गती म्हणतो। द्रुत गती मंद गती, म्हणजे ही जी आहे तर ती विरुद्धार्थाची जोडी आहे। ऑप्शन डी मध्ये दिलेली आहे तुम्हाला, तेच आपलं योग्य आन्सर असणार आहे। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 78। पुढील वाक्यातील शुद्ध लेखनाच्या एकूण किती चुका झालेल्या आहेत। तर आता इथे आपल्याला वाक्य जे आहे तर ते काळजीपूर्वक अगोदर आपल्याला हे वाचावं लागेल व त्यानंतर आपल्याला त्याच्या चुका शोधायच्या आहेत। तर वाक्य इथे तुम्ही पाहू शकता, माझ्या खणखणीत आवाजाने आणि ठणठणीत भाषणाने सारी सभा दणाणूनच टाकली।
तर आता इथे माझ्या हे तर बरोबर आहे खणखणीत, तर इथे दुसरी वेलांटी पाहिजे होती आणि ठणठणीत इथे देखील दुसरी वेलांटी पाहिजे होती. ह्या दोन चुका झाल्या. आणि अजून कुठे दिसत आहे तर दणाणूनच इथे एक चूक दिसत आहे. मग इथे जर तुम्ही पाहिलं तर एकूण 3 चुका तुम्हाला दिसत आहेत. तर 3 ऑप्शन जे आहे तर ते आपल्याला ऑप्शन बी मध्ये दिलेलं आहे. तर 3 चुका एकूण यामध्ये ग्रामरच्या झालेल्या आहेत. तर इथे जे आहे तर तिथे फुलस्टॉप एक तुम्हाला इथे दिसत नाही. तर तिसरी ही चूक आहे आणि खणखणीत आणि ठणठणीत मध्ये. म्हणजे एकूण जे आहेत तर त्या शुद्ध लेखनाच्या किती 3 चुका यामध्ये आपल्याला दिसत आहेत. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 79. पुढील शब्द समूहाबद्दलचा योग्य पर्याय निवडा. तर आता इथे एक शब्द समूह आपल्याला दिलेला आहे. हे किंवा ते असे अनिश्चित, म्हणजे हे किंवा ते असे जेव्हा अनिश्चित आपल्याला सांगायचं असतं तेव्हा आपण काय म्हणतो किंवा 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 वैकल्पिक म्हणतो. त्याला काय म्हणतो वैकल्पिक. म्हणजे हे निवड किंवा ते निवड म्हणतो, म्हणजे विकल्प निवड म्हणतो, त्याला आपण वैकल्पिक म्हणतो. ऑप्शन ए जे आहे तर त्याचं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 80. पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील शब्दाची सुरुवात दंत तालव्य वर्णाने सुरू झाली नाही. तर दंत तालव्य वर्णाने सुरू नसलेला आपल्याला इथे शब्द निवडायचा आहे. तर तालव्य आणि दंत तालव्य यामध्ये एक लक्षात घ्या. जेव्हा तालव्यामध्ये आपण आता हे च आहे याचा उच्चार आपण तालव्यामध्ये काय करतो च, म्हणजे ह्याला य ने युक्त उच्चार जिथे होतो च छ ज झ, तर तिथे जे आहे तर ते तालव्य असतं. आणि दंत तालव्य कधी असतो हा च आहे तर याचा च जचा जच उच्चार होतो, म्हणजे जावई, जावई असं म्हणत नाही आपण जावई म्हणतो. म्हणजे याचा उच्चार जो आहे तर तो अ ने युक्त होतो दंत तालव्यामध्ये. तर आता अ ने युक्त न होणार आहे ते चारपैकी कोणता शब्द आहे तो आपल्याला शोधायचा आहे. तर चामडे, तर इथे चामडे म्हणजे इथे अ ने युक्त उच्चार आहे, म्हणजे हे दंत तालव्य आहे. त्याप्रमाणे जलौघ ज, तर इथे तुम्ही पाहू शकता ज म्हणजे इथे य ने युक्त उच्चार आहे. हा जो शब्द आहे तर तो तालव्य असणार आहे. हेच आपलं आन्सर असणार आहे. दंत तालव्य वर्णाने याची सुरुवात झालेली नाही. चौदार इथे च चा चच उत्तर आहे, अ ने युक्त आहे, हे दंत तालव्य आहे. झरा झ चा अ ने युक्त उच्चार आहे, हा देखील जो आहे तर तो दंत तालव्य आहे. पण तालव्य शब्द जलोग आहे म्हणून हे आपलं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 81. पुढील वाक्याचा प्रकार ओळखा. तर आपल्याला इथे खाली एक वाक्य दिलेलं आहे. रस्ता चुकला की दुप्पट चालावे लागते. रस्ता चुकला की आपल्याला दुप्पट चालावे लागते. म्हणजे इथे तुम्हाला दिसत आहे एक प्रधान वाक्य आहे व एक गौण वाक्य आहे. रस्ता चुकला की म्हणजे पहिल्या वाक्याचं स्पष्टीकरण जेव्हा आपल्याला दुसऱ्यामध्ये मिळतं तेव्हा आपण त्याला काय म्हणतो तर त्याला आपण मिश्र वाक्य म्हणतो. म्हणजे की म्हणजे 100 रुपये म्हणजे काय म्हणतो आपण म्हणजे 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर असं आपण म्हणतो. म्हणजे म्हणून की असे जे शब्द येतात तर ते कशामध्ये येतात तर ते मिश्र वाक्यात येतात. म्हणून हा मिश्र वाक्याचा प्रकार आहे. यामध्ये एक प्रधान व एक गौण वाक्य असते. आणि संयुक्त वाक्यामध्ये काय असतं आणि व शिवाय म्हणजे वैकल्प्य बोधिक पण परंतु किंवा न्यूनत्वबोधक उभयान्वयांचा वाक्य जोडण्यासाठी वापर केलेला असतो. व संयुक्त वाक्यामध्ये 2 जे आहेत ते प्रधान वाक्य असतात. एवढं तुम्ही लक्षात ठेवा. उद्गारार्थी वाक्यामध्ये तुम्हाला माहितीच असेल उद्गारवाचक चिन्ह असतं. केवळ वाक्यामध्ये आपलं साधं विधानार्थी वाक्य म्हणजे एकच करताना एकच क्रियापद असतं, त्याला आपण केवळ वाक्य म्हणतो. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 82. अपूर्ण वर्तमान काळाचे वाक्य पर्यायातून निवडा. तर अपूर्ण वर्तमान काळ आपल्याला इथे निवडायचं आहे. तर ए मध्ये तुम्ही पाहू शकता काय दिले, मी सहजपणे लंगडी खेळत असे. तर जे आहे तर ते रीती भूतकाळामध्ये जातं. बी मध्ये काय दिले, मी सहजपणे लंगडी खेळत असते. खेळत असते म्हणजे हे रीती वर्तमान काळ झालं. तर आपल्याला काय करायचं अपूर्ण वर्तमान काळाचं ओळखायचं. डी मध्ये काय दिले, मी सहजपणे लंगडी खेळते. तर हे जे आहे तर हे देखील म्हणजे पूर्ण वर्तमान काळ, मी सहजपणे लंगडी खेळते म्हणजे साधा वर्तमान काळातलं वाक्य, मी सहजपणे लंगडी खेळते. आणि सी मध्ये तुम्ही जर पाहिलं, मी सहजपणे लंगडी खेळत आहे म्हणजे क्रिया सुरू आहे, त्याला आपण काय म्हणतो म्हणजे पूर्ण झालेलं नाही म्हणजे अपूर्ण म्हणतो. म्हणजे वर्तमानात आहे म्हणून त्याला आपण अपूर्ण वर्तमान काळ म्हणतो. मी सहजपणे लंगडी खेळत आहे, सध्या क्रिया चालू आहे, त्यालाच आपण अपूर्ण वर्तमान काळ म्हणतो. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 83. गोविंदाग्रज हे टोपण नाव कोणाचे आहे. तर एक लक्षात घ्या, म्हणजे वेगवेगळे जे कवी आहेत
बालकवी, बालगंधर्व, प्र के अत्रे म्हणजे ह्यांना जी टोपण नावे दिली आहेत कुसुमाग्रज, गोविंदाग्रज हे कोणत्या म्हणजे व्यक्तीला दिलेली म्हणजे नावे आहेत हे तुम्ही टोपण नावे शोधून काढा. तसेच आपले जे संत आहेत तर त्या संतांची संपूर्ण नावे, मूळ नावे हे देखील तुम्ही शोधून काढा व त्यांचा जन्म कुठे झाला आहे, कारण त्यावरती प्रत्येक पेपरमध्ये तुमच्या प्रश्न आलेला आहे. तर गोविंदाग्रज. तर आता कुसुमाग्रज आपण कोणाला म्हणतो तर वि वा शिरवाडकरांना आपण काय म्हणतो कुसुमाग्रज असे म्हणतो. पण गोविंदाग्रज कोणाला म्हणतो आपण राम गणेश गडकरी यांना काय म्हणतो, राम गणेश गडकरी यांना आपण गोविंदाग्रज म्हणून ओळखतो. ऑप्शन सी जे आहे तर आपलं योग्य आन्सर असेल. तर प्र के अत्रे यांना आचार्य अत्रे आपण म्हणतो. तर ऑप्शन डी मध्ये काय दिले कृष्णाजी केशव दामले. तर यांना काय म्हणतात टोपण नावाने ते तुम्ही मला आता कमेंट करून सांगायचं आहे. कृष्णाजी केशव दामले यांचं टोपण नाव काय, जसं गोविंदाग्रज यांचं राम गणेश गडकरी आहे तसं. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 84 काय दिलेला आहे आपल्याला, शब्द समूहाबद्दल एक शब्द दिलेला आहे त्यापैकी चुकीची जोडी निवडा. तर आपल्याला ए मध्ये काय दिलेलं आहे जगाच्या विनाशाची वेळ. तर त्याला आपण काय म्हणतो प्रलय म्हणतो. बरोबर आहे, हे जगाचा विनाश होतो त्याला प्रलय आला आपण म्हणतो. बी मध्ये काय दिलेलं आहे उजाडण्यापूर्वीचा समय म्हणजे रामप्रहर म्हणजे सकाळच्या पारी म्हणजे एकदम पहाटे पहाटे म्हणतो. उजाडण्यापूर्वीचा जो काळ असतो त्याला रामप्रहर म्हणतो. सी मध्ये काय दिले बोलावणे नसताना आलेला. तर बोलावणे असताना आलेला असतो त्याला आमंत्रित म्हणतो आणि बोलून नाही तरी जो आलेला असतो त्याला आपण काय म्हणतो तर आगंतुक असे म्हणतो. आमंत्रितच्या विरुद्धार्थी आगंतुक म्हणजे बोलावणे नसताना आलेला आगंतुक आणि बोलावणे ज्याला दिलं जातं त्याला आपण आमंत्रण पाठवतो म्हणजे आमंत्रित. तर डी मध्ये दिले हळूहळू होत जाणारा बदल उत्क्रांती म्हणजे माकडापासून आपल्या मानवाची जी आहे तर ती उत्क्रांती झाली म्हणजे हळूहळू गेलेला बदल आणि अचानकपणे होणारा बदल आहे त्याला आपण क्रांती म्हणतो. तर इथे सी चुकीचं दिलेलं आहे. तर इथे आगंतुक पाहिजे होतं तर दिले आमंत्रित. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 94. तर इथे एक पेज जे आहे तर ते थोडं म्हणजे इथे मिस झालेलं आहे. तर आपण आता पुढचे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 94 ते 100 पर्यंतचे काय दिलेलं आहे अकलेचा कांदा हा अलंकारिक शब्द कोणासाठी वापरतात. तर कोणासाठी हा शब्द वापरतो आपण, तो अतिशय जो आहे तर तो कोण असतो अतिशय मूर्ख माणूस जो असतो त्याच्यासाठी अकलेचा कांदा हा आपण शब्द वापरतो. ऑप्शन बी जे आहे तर ते त्याचं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 95. खालीलपैकी पौष महिन्यात येणारा सण कोणता. तर पौष महिन्यातला आपल्याला इथे सण म्हणजे आता मराठी माणूस आहेत आपण सगळे तर आपल्याला मराठी सण माहीत असणे गरजेचं आहे. तर पौष महिन्यात कोणता सण असतो तर मकर संक्रांत असते. पौष म्हणजेच आपला जानेवारी महिना म्हणजे इंग्लिश झाला. तर मराठी महिना कोणता आहे आपला तर तो पौष महिना म्हणतो त्याला आपण, ज्यामध्ये मकर संक्रांत साजरी केली जाते. ऑप्शन सी जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असणार आहे. तर गुढीपाडवा जो आहे तर तो चैत्र महिन्यात आपण साजरा करतो. दिवाळी कार्तिक महिन्यात असते. तर दसरा कोणत्या मराठी महिन्यात येतो ते तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 96. वाक्याच्या शेवटी योग्य विरामचिन्हाचा वापर करा. तर वाक्य काय दिले ताप थांबला का तिचा, ताप थांबला का तिचा. तर आता इथे काय विचारलेलं आहे तिला तर इथे प्रश्न विचारलेला आहे ताप थांबला का तिचा म्हणजे इथे वाक्याच्या शेवटी जे आहे तर ते प्रश्नचिन्ह येणार आहे. तर हे ऑप्शन ए मध्ये दिलेलं आहे तेच आपलं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 97. माझे पुस्तक या शब्दातील माझे हा शब्द टिंब आहे म्हणजे कोणत्या प्रकारचा शब्द आहे, कोणत्या जातीचा आहे आपल्याला इथे विचारलेलं आहे. तर माझे हे काय एक प्रकारचं म्हणजे केवल प्रयोगी अव्यय आहे. माझे एक प्रकारचं हे सार्वनामिक विशेषण आहे. पुस्तक आहे पण कोणाचे आहे माझे आहे म्हणजे माझे हे काय झालं एक प्रकारचं विशेष म्हणजे एक प्रकारचं हे सर्वनाम आहे पण इथे विशेषण म्हणून त्याचा वापर केलेला आहे ज्याला आपण सार्वनामिक विशेषण असे म्हणतो. म्हणजे माझे घर म्हणतो, माझी शाळा म्हणतो. तर हे जे आहे तर ते माझे हे आपण काय म्हणून वापरतो म्हणजे मालकी हक्क दर्शवण्यासाठी ते आपण वापरतो तेव्हा ते सार्वनामिक त्याला आपण विशेषण असे म्हणतो. तर हे जे आहे तर ऑप्शन बी जे आहे तर त्याचं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 98.
तसेच हे जे क्रियापद जे आहे तर ते तुम्हाला माहितीच आहे, क्रिया पूर्ण करण्यासाठी शेवटी वाक्याच्या असतं. केवलप्रयोगी अव्यय म्हणजे आपल्या ज्या भावना आहेत आपल्या तोंडातून जेव्हा निघतात तेव्हा वेगवेगळे शब्द आपण उच्चारतो, त्यांना आपण केवलप्रयोगी अव्यय म्हणतो. म्हणजे अरे रे, अरेच्या, अबब हे जे आहेत तर ते केवलप्रयोगी अव्ययाचे प्रकार आहेत. आणि उभ्यान्वयी अव्यय जे आहेत तर ते आपण वाक्य जोडण्यासाठी वापरतो. पण, परंतु, आणि, शिवाय, व, की, म्हणजे, सबब याकरिता हे जे आहे तर ते उभ्यान्वयी अव्यय आहेत. तर माझे पुस्तक हे इथे माझे जे आहे तर ते सार्वनाम आहे, पण ते सार्वनामिक विशेषण म्हणून त्याचा वापर केलेला आहे. प्रश्न क्रमांक 98 पाहूयात. मरावे परी कीर्तिरूपी उरावे या वाक्यातील उभयान्वयी अव्यय कोणते? तर आता इथे जर तुम्ही पाहिलं वाक्य जोडण्यासाठी कशाचा वापर केलेला आहे? परी. मरावे परी कीर्तिरूपी उरावे. आणि परी जे आहे तर दिलेल्या वाक्यातील जे आहे तर त्याचा उपयोग केलेला वाक्य जोडण्यासाठी, म्हणून ते जे आहे तर ते त्याचं म्हणजे उभयान्वयी अव्यय असणार आहे. ऑप्शन सी जे आहे तर आपलं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 99. आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना टिंब असे म्हणतात. तर काय म्हणतो? आपल्या तोंडावाटे जे मूल ध्वनी निघतात त्यांना आपण वर्ण असे म्हणतो. लक्षात घ्या, वर्ण जे आहे तर एकूण किती? एकूण 48 वर्ण होते. त्यामध्ये जे नवीन 2 इंग्लिश ॲड झालेले आहेत आणि 2 संयुक्त व्यंजन, म्हणजे एकूण जे आहे तर सध्याला 52 वर्ण आहेत. लक्षात घ्या. त्यापैकी आता एकूण 12 स्वर होते, त्यामध्ये 2 ॲ व ऑ हे इंग्लिश ॲड झालेले आहेत. म्हणजे इंग्लिशचा प्रभाव जेव्हा मराठीवर पडतो तेव्हा ते म्हणजे काही बदल झालेले आहेत. तर मूळ जे आहे तर ते आपले मराठीतील 48 वर्ण आहेत, हे तुम्ही लक्षात घ्या. तर अनेक शब्द म्हणजे अनेक वर्ण एकत्र होऊन म्हणजे आपल्याला इथे शब्द तयार होतो. अनेक शब्दांपासून अक्षर तयार होते आणि अनेक अक्षरांपासून एक वाक्य तयार होते. आणि तोंडावाटे जे मूल ध्वनी निघतात त्यांना आपण वर्ण असे म्हणतो. तर आपल्या ह्या पेपरचा हा शेवटचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 100. तर काय दिलेलं आहे इथे? आणि अहा हे टिंब आहेत. तर आणि अहा आताच मी सांगितले 2 जे आहेत तर त्या स्वरादी आहेत. एकूण 12 स्वर आहेत. लक्षात घ्या, 12 स्वर आहेत, 34 व्यंजने आहेत आणि 2 स्वरादी आहेत. हे किती झाले? 12 आणि 2 14, 14 आणि 34 किती झाले? 48 झाले. व इंग्लिश ॲ व ऑ हे 2 म्हणजे एकूण 50 झाले. म्हणजे हे लक्षात तुम्ही ठेवा, 2 जे आहेत आणि अहा हे जे आहेत तर त्या स्वरादी आहेत. ऑप्शन सी जे आहे तर त्याचं योग्य आन्सर असणार आहे. तर मित्रांनो, आपला जो मुंबई लोहमार्ग पोलीस शिपाई भरतीचा दिनांक 2 एप्रिल 2023 साली झालेला आपला जो पेपर होता तर त्याचा जो आहे तर तो आपण इथे भाग 4 जो आहे म्हणजे त्याचे जे आहेत तर ते संपूर्ण प्रश्न जे आहेत तर इथे आपण स्पष्टीकरणासहित पाहिलेले आहेत 100 प्रश्न. जर तुम्हाला या प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. तसेच हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. व असेच जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पुढे हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल ABK स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोरील बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र पोलीस.